नमस्ते, सगळ्यांचं स्वागत. सर, पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करते. तुमच्यामुळे आज आम्हाला जेमिनी ज्योतिष म्हणजे काय हे ऐकायला मिळणार आहे. त्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व भगिनींचंही मी स्वागत करते, कारण आज वुमन्स डे आहे आणि वुमन्स आहेत म्हणून सगळं जग चालतंय असं म्हणण्याचं धाडस मी आजच्या दिवशी करते. कारण काही म्हणतील मला की असं कसं म्हणता, पण कधी कधी दोन्ही लागतात, परंतु वुमन्स आहेत म्हणून सगळी जगात आनंद आहे हे तेवढंच खरं आहे. तसं मी आधी गणपती स्तोत्र सुरू करते आणि मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. नमस्ते. नमस्ते. पुन्हा एकदा या जगातल्या सर्व स्त्री तत्वाला प्रणाम. सर, तुमचंही स्वागत. आज तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या नेहमीच्या पद्धतीनुसार पुन्हा एकदा छानसा एक नवीन विषय घेऊन आमच्या पुढे आलेले आहात आणि तो विषय खूप वेगळा आहे. अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी तर्फे जेमिनी पद्धत, जेमिनी सिस्टीम काय आहे हे आपल्याला सर समजावून सांगणार आहेत. जेमिनी सिस्टीम ही सुद्धा एक जसं लाल किताब आहे किंवा इतर गोष्टी आहेत त्याच्यासारखी जेमिनी पद्धत ही एक छानशी सिस्टीम आहे आणि त्याच्यानुसार सुद्धा आपण अतिशय अचूक भविष्य कथन करू शकतो. शिकायला मात्र ती खूप जास्ती आहे, परंतु जशी भृगुनंदी नाडी आपण शिकलो तसंच आपण जेमिनी पद्धती उत्तम रीतीने शिकू शकतो आणि पुढे घडणाऱ्या घटना काय आहेत ते ओळखू शकतो. तर असं मी आपल्याला विनंती करते, सगळ्यांचं स्वागत करते आणि त्याचसोबत आपल्याला विनंती करते की आपण आजचा जो एक वेगळा क्लास आहे त्या क्लासला सुरुवात करावी. मॅडम जरा चॅट बंद करा. हॅलो चॅट मी केले होते आता बंद. एक मिनिट थांबा. तुम्ही मला कोर्स केलाय का? हो केलं ना मॅडम. चॅट माझ्या इथनं का बंद होत नाहीत कळत नाही मला. परत मॅडम इथे एक पाटी येते मला दरवेळी मी बंद केले की. थांबा मी करतो. एक मिनिट थांबा ताई. हा, एक मिनिट. आता फक्त चॅट मी दळवी साहेबांनाच पाठवलं. आता कोण काय करू शकत नाही. दळवी साहेबांकडे चॅट पाठवलं. बरं ताई, तुम्हाला वंदन आहे. आजचा महिला दिवस तुमचा दिवस आहे सगळा, तर तुमचं पहिला स्वागत करूया आणि इत्यादी सगळ्या आपल्या आपले सहकारी पुरुष आणि महिला या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. आजचं मुख्य कारण जो कार्यक्रम ठेवायचा होता तर जेमिनी ही पद्धती आहे. तुम्हाला कल्पना आहे की जेमिनी आपली राशी पण आहे, पण ती जेमिनी आणि ही जेमिनी मध्ये फरक आहे. हे जेमिनी एक दक्षिण भारतातले ऋषी होते.
त्यांनी ही पद्धती विचार केलेला आहे त्या पद्धतीचा, आणि अतिशय म्हणजे सुंदर मध्ये सुंदर पद्धती आहे. आणि या ह्याच्यामध्ये ह्याचा अभ्यासक्रम हा कुठल्याही शाळेमध्ये शिकवला जात नाही. हे आपलं दुर्भाग्य. आता भाग्य आणि दुर्भाग्य काय आहे, तर त्या ठिकाणी मोठमोठ्या पदव्या, काल मी सांगितलं बॅचलर ऑफ ऍस्ट्रॉलॉजर, मास्टर ऑफ ऍस्ट्रॉलॉजी, असं सगळं करून सुद्धा फुल याच्यामध्ये जेमिनीचा जो विषय आहे तो शिकवला जात नाही. तर आज मी या विषयावरती तुम्हाला चर्चा करणार आहे. त्यामध्ये जेमिनीमध्ये कसे कसे फलादेश येतात आणि काय काय होतं, त्याच्यावरती आरूढ पद्धती कशी आहे, तर त्या आरूढ पद्धतीवरती आपल्याला तिथे आत्माकारक ग्रह कसा शोधायचा असतो, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये डीप मध्ये जाऊन आपल्या ऋषींनी आत्माकारक ग्रह कसा ठरवलेला आहे, त्याच्यावरती कसा फलादेश द्यायचा, आणि त्या ह्याच्यातून तो ग्रह कशा तऱ्हेने आलेला आहे आणि त्याच्यावरून त्याचा फलादेश देतेवेळी खरोखरीच त्याचा उपयोग होतो का. आज मी काही पत्रिका मांडलेली नाही, पण पत्रिकेच्या अनुसरून सुद्धा तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि असं बघितलं तर जेमिनी हा जो विषय आहे हा साधारणतः 5 ते 6 लेक्चर्स मध्ये कम्प्लीट पूर्ण होऊ शकतो प्रश्न उत्तरामध्ये. पण त्याचा जो गाभा आहे मुळात, तर तो गाभा थोडासा आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये जी काही 8 स्थानं दिलेली आहेत, त्या 8 स्थानांवरतीच पूर्णपणे जेमिनीचा आधार आहे. तर त्या 8 स्थानांचा मी तुम्हाला पहिल्यांदा परिचय करून देतो, आणि ती 8 स्थानं कशी निर्माण करायची, त्याच्यामध्ये आरूढ लग्न कसं तयार करायचं, आणि आरूढ लग्नामध्ये जे ग्रह असतील ते ग्रह कशा पद्धतीने त्याचे आकाशातील ज्यावेळेला ग्रह स्थिती असेल, म्हणजे त्यांची ज्याला आपण म्हणतो अंश कला विकला असते, तर त्याप्रमाणे त्यांची योजना जी आहे ती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि अतिशय त्याच्यामध्ये सुंदर उदाहरणं येतात, आणि त्याचा आरूढ लग्न हा एक महत्वाचा भाग आहे. मी माझंच उदाहरण सांगतो तुम्हाला की आरूढ लग्न कसं तयार होतं. जसं माझं सिंह लग्न आहे आणि माझा लग्नाधिपती हा सूर्य आहे, आणि तो माझा दशमात बसलेला आहे. तर दशम स्थानामध्ये लग्नेश जर दशमात आहे, तर त्याच्यावरती माझं आरूढ लग्न जे आहे ते त्या ग्रहापासून 10वं मोजायचं, कारण का लग्नेश हा माझा लग्नापासून 10वा पडलेला आहे. तर त्याच्यावरती माझं जे काही 10वं आपण जर बघितलं तर माझं तिथे रास येते कुंभ, आणि आरूढ लग्नामध्ये मला तिथे कुंभ राशीशी माझा संपर्क येतो. आता ह्यावरून अनेक जणांची सिंह लग्न असतात, त्यांचा रवी हा दरवेळेला दशमातच असेल असा भाग नाही आहे. मग कुठलंही लग्न जरी असेल तर त्याचा जो काही अधिपती जेव्हा दशमात येतो, उदाहरणार्थ आपण असं पाहिलं की ज्या वेळेला एखादं वृश्चिक लग्न आहे समजा, आणि मंगळासारखा ग्रह हा आरूढ लग्नामध्ये दशमात आलेला आहे, तर त्यापासून तो तिथे आरूढ लग्न बघितलं तर त्याचं ते वृषभ लग्न होईल. म्हणजे त्या ठिकाणी सप्तमात येणारी रास वृश्चिक लग्नाला ती कोणती आहे, तर ती वृषभ आहे, म्हणून त्याचं लग्न आरूढ हे वृषभ येईल. आणि त्या ह्याच्यावरती वृषभ हा त्याचा पिंड आहे आरूढ लग्नामध्ये. जर समजा त्या ठिकाणी 2 पद्धती आहेत, लग्नेश जर लग्नामध्येच असेल तर त्या ठिकाणी तो लग्नेश मांडायचा असतो आणि त्याचं आरूढ सुद्धा तेच असतं. आणि जर लग्नेश सप्तमात आला तर सप्तम स्थानामधला आरूढ जे त्याचं लग्न आहे तेच त्याचं लग्न असतं. म्हणजे तिथे तिथे भेदभाव होत नाही, फरक पडत नाही, तेच त्याचं लग्न असतं. ह्या 2 टर्म्स ज्या आहेत त्या गोष्टीमध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. त्यानंतर ग्रहांचं जे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन कसं करायचं असतं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती भोगलेला ग्रह किंवा सगळ्यात कमी भोगलेला ग्रह हा तुम्हाला त्याच्यातून त्याची मांडणी ही त्याच्या अंशात्मक तऱ्हेने त्याची करायची असते. आता ती करते वेळी तुम्हाला असं कळलं पाहिजे, जर तुमचा आरूढ लग्न कुठलंही आलं तर ती एक तुमची रास आहे, आणि ते आरूढ लग्नाची जी रास आहे त्याची तत्व ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वागायला किंवा तसं करायला वागवतात तुम्हाला, आणि त्याचा फलादेश जो आहे तो तुम्हाला मिळतो. आणि अशा तऱ्हेने त्याचं आरूढ जे आहे ते फलादेश देतं. आणि त्यामध्ये जो सगळ्यात जास्ती भोगलेला ग्रह असेल तो जो कोणी असेल तो तिथे मांडायचा असतो. आणि तो ग्रह मांडल्यानंतर
त्या ठिकाणी तो ग्रह त्याचा आत्माकारक म्हणून समजला जातो आणि मग तो त्याचा आत्मा असतो. आणि अशा वेळेला तो आत्माकारक ग्रह हे त्याचं पूर्णपणे त्याचा आत्मा त्याचं जे काही हँडलिंग आहे तो ते करतो. म्हणजे त्याच्याकडे त्याची अथॉरिटी असते आणि ती अथॉरिटी म्हणजे त्याचं ते आरूढ आणि लग्नामध्ये आलेला ग्रह हा त्याला असं म्हटलेलं आहे की आत्माकारक ग्रह. त्याच्या खालोखाल धनस्थान लागतं. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर धनस्थान हे जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि धनस्थानाच्या याच्यामध्ये त्याला म्हटलेलं आहे अमात्यकारक. अमात्य म्हणजे प्रधान, म्हणजे त्या ठिकाणी आपण आपला जो दुसरा ग्रह आहे अकॉर्डिंग टू डिग्री वाईज आकाशामध्ये जशी त्याची व्यवस्था असेल त्याप्रमाणे त्याला अमात्यकारक म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा ग्रह जो कोण असेल त्याच्या जशी त्याची गती असेल किंवा त्याची जी काही डिग्री असेल अंश असेल त्याप्रमाणे त्याला तिसरा ग्रह जो मांडायचा असतो तो तिसरा ग्रह जो आहे तो आहे भ्राताकारक. म्हणजे आत्माकारक, अमात्यकारक आणि भ्राताकारक. त्याच्यानंतर चतुर्थ स्थान जे आहे तशाच पद्धतीने तो मातृकारक आहे. आता काही जेमिनी पद्धतीमध्ये असं सांगितलेलं आहे की जे चतुर्थ स्थान आहे त्याला पितृकारक पण म्हटलेलं आहे आणि मातृकारक पण म्हटलंय, जसा विचार करायचा असेल त्याप्रमाणे. त्यानंतर पाचवं स्थान जे आहे ते पितृकारक आहे आणि ते मातृकारक पण तिथे आपण त्याचा विचार करू शकतो. त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी पण त्याचा विचार करता येतो. षष्ठ स्थान जे आहे ते संततिकारक आहे, म्हणजे तो 6वं स्थान आहे ते संततिकारक. आणि 7वं जे आहे ते ज्ञातिकारक आहे. ज्ञाती आपल्या जीवनातील जे आपण म्हणतो ना नातेवाईक, तसं ते ज्ञातिकारक आपले कोण कोण असते तर त्या ग्रहावरतून त्याचा विचार केला जातो आणि त्याच्यावरती तो ज्ञातिकारक आहे का ज्ञातिकारक नाही आहे का, तो आपल्याला त्रास देणार आहे का सहकार्य करणार आहे. आणि त्याच्या शेवटला अष्टम स्थानामध्ये येतो तो ग्रह येतो दाराकारक. DARA, दाराशी. दाराकारक म्हणजे आपला जोडीदार पत्नी आणि पती हा कसा असेल त्याच्याबद्दलचा जेव्हा विचार केला जातो तर त्याला दाराकारक म्हणून समजलेला आहे. मग अशा तऱ्हेची ही मांडणी केल्यानंतर त्याच्यावरती जो कोणी ग्रह येईल, कोण असेल, कसा असेल, त्याच्यावरती त्याचे अंश कसे असतील यावरून त्यांची मांडणी जी आहे. म्हणून आपल्या कुंडलीमध्ये सगळ्यात जास्ती अंश भोगलेला ग्रह हा आपला आत्माकारक ग्रह असतो. आलं लक्षात? मग ह्या ठिकाणी जर समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म जेव्हा होतो त्यावेळेला प्रत्येक 2 तासाने लग्न बदलतं, लग्नाधिपती बदलतो. जसं आता आकाशामध्ये तूळ लग्न उपस्थित असेल तर तूळ लग्नाचा अधिपती हा शुक्र. जर रवियुक्त असेल, बुधयुक्त असेल तरी सुद्धा त्याचा जो अंश आहे तो तिथे कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. पण त्यानंतर आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला असं पाहता आलं पाहिजे की खरोखरी त्या ठिकाणी यदा कदाचित एखादा ग्रह जो सिनियर असेल तो सिनियर ग्रह हा त्याचा आत्माकारक म्हणून तिथे ओळखला जातो आणि त्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं गोचर आणि त्याचा आत्माकारक ग्रह आणि तो कसा फलादेश देईल याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक पार्ट असा आहे की त्या ह्याच्यामध्ये जर समजा आपल्याकडे जातक आलं आणि त्या जातकाला तुम्ही पूर्णपणे असं सांगितलं की ह्या ह्याच्यामधून आपला जातक हा आता तात्कालिक वेळेला आलेला आहे आणि त्यावेळेला तिथे सगळ्यात जास्ती भोगलेला ग्रह हा त्या ठिकाणी आत्माकारक म्हणून तो सांगितला जाईल आणि तो आत्माकारक म्हणून
आपण त्याचा विचार करायचा. आता जसं की मी तुम्हाला थोडक्यामध्ये पत्रिका जी आत्ताच जे हे आहे त्याबद्दल सूचना देतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ज्यांच्याकडे कॉम्प्युटर उपलब्ध असेल त्यांनी किंवा त्यांच्याकडे मोबाईल असेल त्यांनी तो मोबाईल उघडून त्याच्यावरती सुद्धा विचार केला तरी हरकत नाही. कळलं का? आता इथे पहिली गोष्ट मला ते उघडलं पाहिजे. आत्ताची पत्रिका मांडू का? हा, आताची मांडली तरी हरकत नाही ताई. आहे का तुम्हाला दिले लगेच? हो, मिळेल लगेच. आत्ताची मांडते. सर, माझा असा प्रश्न आहे की लग्न बिंदू जर हाईट वरती असेल तर मग तो धरायचा का आणि राहू केतूंचा विचार करायचा का? हो, करायचा. राहू केतूचा पण करायचा. याच्यामध्ये 9च्या 9 ग्रह विचार केलेले आहेत. आता जर समजा आपण राहू केतू वगळले तर अष्टम स्थान कसं तयार होणार मॅडम? अच्छा. हा, बरोबर आहे. नाही का? हो. मग लग्न हाईट वरती असेल तर ते आत्मकारक धरायचं का? हा, नाही, कुठलाही ग्रह. आता जसं तुम्ही बघा त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की अंश सगळ्यात कोणत्या ग्रहाचे जास्ती आहेत. आता तूळ लग्न उघडलं, तुम्ही उघडलं का कंपास? ते उघडलं? हो, उघडलं, पण कन्या लग्न आहे 12 अंश. अच्छा, 12 अंशाचं. मग आता तुम्हाला बुध पाहायला पाहिजे. बुध हा कोणत्या राशीत आहे? हा धनु राशीत आहे का? पाठवते ना मी इथे, दाखवते ना पत्रिका. बघा जरा, धनु राशीमध्ये आहे का कुंभ राशीमध्ये आहे? पाठवते 1-2 मिनिट, लगेच पाठवते. बुध आता कुंभ राशीत आहे. आता कुंभ राशीला आपण बघितलं तर बुध हा कुठेशी आला तर षष्ठ स्थानामध्ये आला. नाही का? हो मॅडम, म्हणजे त्याचं आरूढ तिथपासून 6वं मोजायचं. तर त्याचं 6वं मोजल्यानंतर त्या ठिकाणी आपण लाभस्थान, त्या कन्या लग्नाला लाभस्थान जे आहे ते कर्क राशीचं आहे. म्हणजे कर्क हा त्याचा आरूढ झाला. त्यापासून तो किती आहे? 6वा आहे. हो. म्हणजे बुध 6वा आहे ना मॅडम? बुध 6वा आहे. हो, लग्नेश षष्ठात आहे. हा, कुंभेला आला. मग तिथपासून 6वी राशी मोजा तुम्ही, तर कर्क राशी आहे की नाही? हो. सिंपल गोष्ट सांगतो, कुंभेचा आणि कर्केचा षडाष्टक योग आहे, एक लक्षात घ्या. आणि प्रीती षडाष्टक जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला तुळेला होईल आणि मृत्यू षडाष्टक हा कर्केला होईल. मग जर 8वा असता तर तुळ आली असती, नाही का? जर समजा बुध अष्टमात असता आणि तो जर मेषेला असता तर तो लग्नापासून 8वा असता, नाही का? हो. मग त्यावेळेला तो धनस्थानात आला असता. म्हणजे त्याचं लग्न जे आहे ते आरूढ लग्नामध्ये आपण जर बघितलं तर आरूढ लग्न इथे कर्क आलेलं आहे. काय मनीषा मॅडम, गोयल मॅडम, काय झालं? हॅलो, हा, दाखवते. नाही काय मॅडम, काहीतरी दिसत संशयित तुम्हाला ऑब्जेक्शन आहे का काही? गावली आवाज अष्टमात जर आलं तर 8 मध्ये येईल ना, म्हणजे धनस्थानात नाही तर तृतीयात येईल ना ते आरूढ. एक मिनिट थांबा, कुठलं काय म्हणताय तुम्ही मला सांगा. तुम्ही म्हणाले की अष्टमात जर ग्रह असेल तर तो आरूढ लग्न धनस्थानात येईल, धनस्थानात नाही तृतीयात येईल ना. हा, पण आपला जर समजा सप्तमात ग्रह असेल, नाही, अष्टमात असेल तर तो तिथून 8वा असेल. 8वा तर 1 मध्ये तर 8 मध्ये येईल ना. त्या 8 मध्ये जायचं. पण म्हणजे आता इथे कसं आहे, मी सांगितलं षडाष्टक योग जो आहे, षडाष्टक योग, प्रीती षडाष्टक आणि मृत्यू षडाष्टक. तर त्या ह्याच्यामध्ये कर्क रास ओळखली कशी आपण, तर ती मृत्यू षडाष्टकामध्ये आहे. तर तिथे कर्क आलं, हे कर्कच तिथे आरूढ आलं. ते समजलं सर. सर, ही आत्ताची पत्रिका लावलीये मी.
हे बघा आता लग्नेश षष्ठात गेलेला आहे म्हणून इथून 6 ग्रह पुढे जायची. 1 2 3 4 5 6 अंशावरती आहे. हो सूर्य 23 अंशावर. 26 अंशावरती कोण आहे बघा? शनी आहे. हो शनी 25 अंशावरती आहे. 25 अंशावरती आहे. मग 25 नंतर 23 आहे, 23 नंतर 21 आहे. हो म्हणजे हे सगळे लोक आत्माकारक, अमात्यकारक, भ्राताकारक अशी सिक्वेन्स येईल त्याची. आता त्या डिग्रीचं जर तुम्ही मला सांगितलं तर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात येईल की सगळ्यात जास्ती भोगलेला ग्रह जो आहे तो 25 अंशाचा कोण आहे? तर शनी आहे. तो आपण त्या ठिकाणी मांडला तर तो त्याचा आत्माकारक ग्रह म्हणून सांगितला जाईल. कर्क लग्न म्हणजे आज आपण जर गोचरीचा विचार केला आत्ताच्या गोचरीचा, तर आत्ताच्या गोचरीमध्ये जातक आपल्याकडे आलेला आहे त्यावेळेला लग्न त्याचं आरूढ कर्क आलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात ऍडव्हान्स प्लॅनेट, त्याला ऍडव्हान्स प्लॅनेट म्हणतात, तर तो आहे शनी. म्हणजे तुम्हाला लग्नी शनी मांडून त्याच्यावरती त्याचा आत्माकारक ग्रह म्हणून निश्चित करायला पाहिजे. लग्नी शनी म्हणजे कन्या लग्नच ठेवायचं का? आता आपलं आरुढा लग्न आलं. हो हो मग त्या कर्क लग्नात शनी मांडायचं का? येस. आता कसं आहे मॅडम की याच्यामध्ये ना दक्षिणेच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि उत्तरेचं जेमिनी वेगळं आहे. त्यामध्ये 2 भाग झालेले आहेत. जेमिनी पद्धतीचा वापर जास्तीत जास्त आसाम प्रांतामध्ये केला जातो आणि खाली तुम्ही बघितलं तर केरळामध्ये जास्ती केला जातो जेमिनी पद्धत. आणि आपण जेमिनी म्हटलं तर मिथून येते, पण हे जैमिनी ऋषी होते आणि त्यांनी त्यांची पद्धती ही अशी तयार केलेली आहे. मग त्यावेळेला जिथे आत्माकारक ग्रह आलेला आहे तो शनी आलाय हा कन्फर्म झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता चंद्र वृषभेला आहे का मेषेला आहे? चंद्र वृषभेला आहे. हा, मग तो वृषभेला आलेला आहे तर जी रास आरूढ आलेली आहे त्याचा अधिपती हा वृषभ राशीमध्ये आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कर्क लग्न मांडलं त्यावेळेला वृषभ राशी कुठे आली? चंद्र त्याच्यापासून तो 11वा आला. हा चंद्र 11वाला. म्हणजे सर आरूढ लग्न मांडायचं आणि पत्रिका काही आहे तशीच मांडायची ना सगळी? नाही, ते म्हणजे तिथे ग्रह ते तसंच पकडायचे. म्हणजे आपण चंद्र कुंडली कशी मांडतो की चंद्र जी राशी असेल ती लग्न घेतो आणि बाकीचे ग्रह तसेच मांडतो, तशीच आणखी भरपूर फलादेश याच्यामध्ये भरपूर फलादेश आहे. आता हे फक्त नमुना आहे हा. ओके. अजूनपर्यंत तिथे काय माहितीये का, साडी दाखवण्याचं काम चालू आहे काउंटरवरती. अजून विकलेली नाही. अच्छा. आज महिला दिवस आहे ना. हो बरोबर आहे. फक्त साड्या काढून दाखवलेलं आहे. म्हणजे तिथे आपण जर विचार केला तर लग्नामध्ये आलेला शनी आहे, तर जातकाची आवड काय असेल, तर जातकाची आवड जी आपण गोचरीच्या बाबतीमध्ये विचार केला तर तिथे शनी आलेला आहे. आणि आरूढ पद्धतीमध्ये जेव्हा बघितलं तर सप्तम आणि अष्टम स्थान आपण त्याला पकडतो. अष्टम स्थान हे दाराकारक आहे आणि सप्तम स्थान जे आहे ते ज्ञातिकारक आहे. आता ज्ञाती आणि दारा म्हणजे आपला जोडीदार, दारासिंग नाही त्याला काय आपला जोडीदार. मग त्यावेळेला त्या ठिकाणी जर समजा यदा कदाचित तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली तर तिला जर वैवाहिक जीवनाबद्दलचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला त्या शनीवरून तुम्हाला तो कुठल्या राशींचा मालक आहे तर तो अष्टम आणि सप्तम, पण दाराकारक आणि ज्ञातिकारक ह्या 2 स्थानांचा मालक आत्माकारक म्हणून तुमच्या गोचरीच्या कुंडलीमध्ये थांबलेला आहे, बसलेला आहे.
आलं लक्षात? मनीषा मॅडम बोला. बोला. हो सर बरोबर आहे, तुम्ही जे म्हणताय बरोबर. तुमचं आडनाव काय? जे गवळी. काय? गवळी. गवळी. अच्छा गवळी. व्ही कुठे गेला तुझा? नाही व्ही नाही, GAOLIच होतं स्पेलिंग. अच्छा. काय न्यूमरॉलॉजी केली आहे का? नाही नाही माहिती नाही, जुनं आहे म्हणजे सासऱ्यांपासूनच तसं आहे. चला ठीक आहे, हरकत नाही. जो है वो सही है. हा ताई, आता तुम्हाला काय विचारायचं आहे? बोला. मला विचारायचंय सर, तुम्हाला आत्माकारकचं काम काय असतं, म्हणजे आपण काय त्याचं प्रेडिक्ट करायचं आत्माकारकचं? आत्माकारक म्हणजे असं आहे मॅडम, 2 पार्ट आहे आत्माकारक मध्ये. जर समजा आपली मूळ कुंडली आत्माकारक जर लग्नी आला आणि तो जर शनी सारखा ग्रह असेल तर अशा वेळेला जातकाची जी मेंटॅलिटी आहे ती कोणत्या स्वरूपाची असेल, त्याचं विचार कसा असेल, त्याचं म्हणणं काय असेल, तो शनी ग्रह हा दूरदृष्टीचा कारक आहे. कारण का की तो शेवटला बसलाय आणि जो मनुष्य बाल्कनीमध्ये बसतो त्याला सगळ्या लोकांचं दर्शन होतं. आलं लक्षात? आणि जो पहिल्या नाटकाच्या सीटवरती बसतो त्याला मागच्या लोकांचं काहीच दिसत नाही. अच्छा. माझं वृषभ रास आहे, वृषभ लग्न आहे, म्हणजे चंद्र तिथेच आहे आणि चंद्रच आत्माकारक आहे. म्हणून मला प्रश्न पडला की तुम्ही जे सांगताय आता चंद्राचं काय असेल बा आत्माकारक, काय प्रेडिक्ट? 2 मिनिटं. तुम्हाला शुक्र शोधला पाहिजे, चंद्राला कसं शोधाल तुम्ही? नाही, चंद्राचे मार्क कमी आहेत, जास्त आहेत. 29 अंशावर आहे चंद्र, तर चंद्र आत्माकारक होईल. हो पण तिथे लग्नाआधी अंश लग्न वृषभ रास, वृषभ लग्न. अहो परत तेच आहे, वृषभ लग्नाचा अधिपती शुक्र तुमच्या राशी कुंडली लाभात आहे. लाभात आहे. मग लग्न वृषभ आहे तर लाभस्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? कळलं का मॅडम? मीन रास आहे. आरूढ लग्न होईल ना सर? मीन आरूढ मीन पासून आपण परत मोजू ना 11 स्थान. काय 11 परत 11 मोजायचं. म्हणून 11 मोजू. आपला लग्नेश जो आहे तो 11व्या याच्यामध्ये आहे, तर त्या याच्यातून तुम्ही परत जाऊन 11वं स्थान मोजायचं आहे. ते कुठलं आलं ते बघा. भाग्यस्थान आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 भाग्यस्थान. भाग्यस्थानामध्ये येणारी राशी कोणती आहे? मकर. मग तुमचं आरूढ कुठलं आलं? 10. मग त्याच्यामध्ये मॅक्झिमम डिग्री भोगलेला ग्रह आहे तो मृगशीर्ष नक्षत्राचा आहे आणि तो चंद्र आहे. तो मृगशीर्ष नक्षत्राचा चंद्र आहे, म्हणजे तुमचा आत्माकारक ग्रह आणि तुमचं आरूढ मकर आलं आणि आत्माकारक ग्रह चंद्र आला. कळलं का? आता कृपा करून वैयक्तिक तुमचा फलादेश नाही, माझंच डोक्यात चक्र चाललं होतं सर. तुमचे आता चक्र आता काय आहे की सुदर्शन चक्र तुमच्या हातात आहे आणि आमच्याकडे काहीच नाहीये. आमच्या घरात चिरून जाईल चक्र, कधी माहिती पडणार नाही. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा आपण आपल्या पत्रिकेच्या याच्यातून असा विचार करतो ना, तो माझ्या डोक्यात चालू होता म्हणून. ठीक आहे हरकत काय नाही, चालेल, नो प्रॉब्लेम. बरं बेलसरे मॅडम, आवाज तुमचा गेला. बोला. आता याच्यावर भविष्य कथन जे करायचं असतं ते, मग आता आरूढ लग्नावर काय काय समजायचं आपण? सांगितलं तुम्हाला की आता ताई ही जर समजा शनी तिथे आहे तर जातक आता आलेला आहे आणि त्या जातकाने कुठलाही प्रश्न आपल्याला विचारला तर पहिल्यांदा तो आत्माकारक ग्रह हा कोण आहे आणि शनी सारखा ग्रह आहे तो ग्रह दूरदृष्टीचा आहे. मग एखादा प्रश्न विचारा. अच्छा, प्रश्न मला तर आता नाही काही विचारता येते. गौरी मॅडम, तुमचा शनी कुठल्या राशीचा आहे? शनी लाभातच आहे सर. कोणत्या राशीचा आहे? मीनेचा आहे का? मीनेचाच आहे. मग जवळ तिथे राहू आहे का?
हो, राहू पण तिथेच आहे. हा, मग अशा वेळेला राहूचं आणि शनीचं अंतर आपण विचार केला तर तुमचं जे आरूढ आहे त्याचा आरूढचा अधिपती हा तिथून तो 11वा बसलेला आहे आणि त्याची दृष्टी जी आहे ती तुमच्या लग्न स्थानावरती आहे आणि तिथे चंद्र आलेला आहे. कळलं? मग तुमचं आरूढ लग्न हे मकर जरी आलं त्याचा अधिपती हा मीन राशीमध्ये आहे, तो राहू युक्त आहे, हा मूळचा पराजय झाला म्हणून तुम्ही ज्योतिष क्षेत्रामध्ये आला आहात ऍज पर जेमिनी ज्योतिष. आणि सर पंचमात गुरु केतू आहे ना, त्याच्यामुळे पण म्हणतात की म्हणजे मी इकडे आले. नाही तो भाग वेगळा, पण आपण आरूढ काढलेला आहे. ऐका मॅडम, आरूढ वरून. अच्छा, हा, वी आर टॉकिंग अबाउट द आरूढ. आरूढ वरून. हो, मी हे आत्माकारक अमात्यकारक म्हणजे ज्या पत्रिका ऐकतात त्या बघते मी, ते सगळे प्रत्येक पत्रिकेचे काय काय आहेत. मग आता तुम्ही पुढे नागपूरच्या आहात का? हो. मग नागपूरला हे सगळं शिकवलं जातं? नाही, मी ज्यांच्याकडे पत्रिका अशीच करायला सुरुवातीला गेली होती तर त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक पत्रिकेत आत्माकारक काय आहे तो लिहायचा, बाधकेश कोण आहे तो लिहायचा, म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेला पत्रिका पाहताना ते होतं. तर मी आत्माकारक न बघता सगळेच कारक बघत राहायचे. त्यांनी मला शिकवलं कारक. आता त्यांना विचारा की जो तुम्ही सांगितलं की धनस्थान जे आहे ते कोर्स कुठला त्याला काय म्हणतात? अमात्यकारक. अमात्यकारक. ऐका 2 मिनिटं. 2 मिनिटं. धनस्थानातील सेकंड याच्यातील तो त्याला बाधकेश म्हणतात. अच्छा, नाही बाधकेश असा असतो ना सर की चर लग्नाला लाभस्थानातला जी राशी येईल ती बाधकेश असते. लग्नाला मार्केश एक मिनिट जरा असते हो, मला पण काहीतरी बोलू द्या. मार्केश हो 2 आणि 7. मार्केश बदलला जातो काय? मार्केश काय? मार्केश बदलला जातो का? नाही. मग बाधकेश कोणी आणला? अच्छा, माहिती नाही मला बाधकेश. मला बाधकेश कोणी आणला नाही, हा तयार केला, हा केपीवाल्यांनी तयार केला. अच्छा. आणि सगळ्या ज्योतिषशास्त्राची वाट लावून टाकली. अच्छा सर, पाराशारी मध्ये पण शिकवतात ना बाधकेशाचं, ते बाधकेश. बाधकेश हा त्या लोकांनी जबरदस्ती त्याच्यामध्ये आत्मे टाकला, पण जुन्या ग्रंथामध्ये मार्केश होता. अच्छा, बाधकेश नव्हताच? बिलकुल नाही, बिलकुल नाही. तुम्ही प्रूफ दाखवा. पण सर जेव्हा मी बीए ची परीक्षा दिली ना कालिदास युनिव्हर्सिटीतून, तेव्हा बाधकेश विचारलं जायचं आम्हाला. हो, ते काही सांगतो काय तुम्हाला मी की ते त्यांचं नियम ते स्वतः टाकलेले आहेत. अच्छा. हंसयोग, बंसयोग, अमरनाथ योग, बदलापूर योग हे सगळे त्यांनी टाकलं. कुलाबा योग, कल्याण योग, म्युन्सिपालिटी हे सगळे योग टाकलेले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये. अच्छा. हे त्यांनी स्वतंत्ररित्या टाकले आहेत, पण तिथे ना होता हंस ना बंस नाही. कळलं ना? बन्सीलाल होता ना हंसलाल होता. म्हणजे असं म्हटलं जातं की बाधकेश म्हणजे त्या पत्रिकेसाठी तो ग्रह नीचेचा वगैरे जो असतो तर ते सप्तम स्थानाचा आहे ते, असं म्हणजे ते बाधकेश म्हणजे ते सांगितलं जातं. तर ते म्हणजे ते पण मला पण ते कन्फ्युजन होतं सर, बाधकेश आणि मार्गस्थानाचे स्वामी. तर ते मार्ग आपण समजतो. मार्केश हा पूर्वपारापासून आलेला आहे, पण बाधकेश ह्या लोकांनी साधारणतः 1980 ऑनवर्ड तयार केलं. म्हणजे पकडून आणलाय. पकडून आणला. आणि या लोकांनी आपल्यावरती काही लादलं. हे आपल्यावरती जबरदस्ती डोक्यावरती पेटी टाकलेली आहे. अच्छा, बघा हे असं आहे. कळलं का? तर बाधकेश हा पार्टच नाहीये. म्हणजे मी पण यांनी तरी कसा तयार केला बाधकेश? जो तयार केला तो कसा? एक मिनिट थांबा मॅडम, मला सांगा, शिव लग्नाला जर मंगळ बाधकेश भाग्यस्थानाचा झाला तर मग तो राजयोगकारक कसा होईल? नाही होणार. असं सांगितलं गेलं की तो योगकारक पण आहे आणि बाधकेश पण आहे. नाही ऐका 2 मिनिटं, मला एक सांगा, योगकारक पण आहे बाधकेश. ऍग्री, मी तुमच्याशी
मी मान्य आहे, मला तुम्ही जे काय म्हणता ना, आय एम ऍग्री विथ यू, पण भाग असा आहे की त्या व्यक्तींना अजूनपर्यंत ते कळलंच नाही की एखादी पत्रिका सोडवताना त्यांनी कुठली लता मंगेशकर, कुठे आणखी कोण अशा लोकांच्याच पत्रिका लावलेल्या आहेत. त्यांनी स्वतः तुमच्या वर्गातल्या एका मुलाची किंवा मुलीची पत्रिका लावली का? नाही लावणार. त्यांची हिंमत होणार नाही. आता माझ्याच पत्रिकेत लिहून ठेवलाय सर, कारण वृषभ रास आहे ना, वृषभ लग्न आहे, तर माझ्या पत्रिकेत लिहून योगकारक शनी आणि बाधकेश शनी, कारण 10-11 राशी येते ना म्हणून. मी काय म्हटलं तुम्हाला मॅडम, म्हणून तर ज्योतिषी तिथे तुम्ही BA व्हा, MA व्हा, तर आणखी PhD व्हा. पहिला भाग असा आहे की जो शिक्षक असतो ना, शिक्षक, त्यांनी शांत डोक्याने टेबलावर बसून प्रश्न उत्तर दिली पाहिजे. त्यातला एकही मनुष्य प्रश्न उत्तर देणार नाही. बरोबर आहे सर. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. हो सर. तुम्ही आदरणीय आहात, काय समजलं, मी गॅरंटी सांगतो ते प्रश्न उत्तर देणार नाही. ती चोपडी वर्षानुवर्ष तीच आहे आणि तीच वाचून दाखवणार आणि तीच लिहून घ्यायची. आता त्याला अक्कल पाहिजे त्या माणसाला की ती चोपडी मी जर वाचून दाखवत असेल तर टाइम्स ऑफ इंडिया पगार कसा विकत घ्यायचा. त्यासाठी एक वाचन मनुष्य ठेवायचा. मी असं म्हणायचो आमच्या वर्गामध्ये की हा जर तुम्ही वाचून दाखवत असाल तर एक काम करूया, आकाशवाणीवरती एक पेपर वाचायचा धंदा चालू करूया, लोक ऐकतील. नाही का? हो सर. म्हणून तर सर मी BA नंतर नाही शिकायचंय मला हे शिकून काय होणार नाही. माझं म्हणणं आहे त्या शिक्षकाला फोन करून विचारा की नाही ऐका 2 मिनिट ताई, पुढे हे करू नका. हा कसा आहे त्याला विचारा, मार्केटचं डेफिनेशन काय. मी तुम्हाला आत्ता सांगतो, एका क्षणात सांगतो. अच्छा, सांगू? तुमच्या कुटुंबामध्ये नाही, बाधकेच नाही, बाधकेच मी तुमच्या कुटुंबामध्ये एखादी कन्या राशीची आणि मिथुन राशीची व्यक्ती जन्माला येणार आणि त्या कुटुंबातून तुमचा जन्म झालेला असणार. आहे का? खरं सांगायचं? सासरे कन्या राशीचे होते, माझ्या घरी कोणी नाही कन्या राशीचं, माहेरी नाही कोणी कन्या राशीचं. काही असो, कुठे ना कुठेतरी आहे की नाही आहे. तिथे तो मार्केट आला की नाही, दोघही कन्या राशीचे आहेत. हे असं त्यांनी सांगितलं काय कधी? नाही. मग त्याला विचारा, असं बोट दाखवायचं, जसं मी दाखवतो बोट असं दाखवायचं. तो परत नाही तुमच्या दादाला लागणार नाही. मार्केशाचं कन्या राशीचं काय संबंध? सर तुम्ही कशावरून सांगितलं हे सांगा ना मला. नाही आता ते जाऊ द्या, तो भाग नाही नंतर सांगाल. पण मी सांगितलं की नाही? हो बस मला ते भाग असा आहे मॅडम, वर्षानुवर्ष ह्या ज्योतिषांनी फुकट घालवली आणि म्हणून ताई आम्हाला सांगतात ना वाचस्पती करा. मी म्हटलं नाही वाचस्पती. हा ताई वाचस्पती बाई चालू करा. नाही, मला तुमची पद्धत आणि मॅडमची पद्धत खूपच पटते. अगदी शिकवताना जी आहे ती दोघांची तुमची जी पद्धत आहे ती खूपच छान आहे. म्हणून तर मी व्याख्यान हे शिकायला गेलो. ह्या ताई बाईक चालू करा तुम्ही. हो आहे, चालू आहे. म्हटलं मी म्हणून म्हटलं पुण्याला आलो नाही ते वाचस्पती शिकायला, कारण सर तुम्ही पुण्याला यायला घाबरताय ना. मंगळ घालून या, पोळं घालून या. सर मी हा प्रश्न विचारलेला की बाधकेश केव्हा काय ते त्याचं कारकत्व दाखवतो किंवा काय, तर मला काही त्याचं उत्तरच नाही मिळालं सर. ते देणारच नाही दाखवतच नाही ना बाधकेश काही. माघ गणपती येतो त्याला आकाशात स्थिती काय असते असं विचारायचं त्याला. किती वर्ष काय असते तुम्ही सांगा ना आम्हाला. सांगणार मी, तर पण सांगत नाही आपल्याला. बघा मी सांगणार, माझं तोंडपाठ आहे, मला हे नाही. तर आपल्याला आकाश दर्शनला नेणार आहेत मागे चतुर्थीला. तर हे असं सगळं आहे. आपण संपतो पॉईंट.
आपण पॉईंट वरती घेऊया. हा जाड मॅडम, डॉक्टर मॅडम बोला. नमस्ते सर. सर मला विचारायचं, मला राहूच्या अंशाबद्दल विचारायचं होतं की राहूचा अंश जो आहे तोच घ्यायचा की, कारण तो रिव्हर्स जातो ना, मग त्यांनी भोगलेली असते, मग तसं घ्यायचं म्हणजे तो रेट्रोगेटच घ्यायचा जो असेल तो असेल तो. जसं की आता समजा राहू आगमनाला आहे तर आगमन 2 अंशाचं आहे. हो कळलं का? म्हणजे तिथे निर्गमन 2 अंशाचं होईल. आगमन जे आहे ते 29, 28, 27, 26, 25, 23, 24, 22 असं. म्हणजे आताची पत्रिका मांडली त्याच्यात राहू 1 अंशावर आहे, मग त्याचं अंश भोगले तो 29 अंश भोगले असं म्हणायचं का? तो धाराकारक झाला मॅडम. तो धाराकारक झाला. म्हणजे जे आहे तेच अंश घ्यायचे. केतू नाही घ्यायचा. केतू घेतले. केतू नाही घ्यायचा. फक्त हे 8 ग्रह घ्यायचे. म्हणून काय माहितीये का की पद्धती आपल्याकडे भरपूर आहेत. त्या पद्धतीचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. जातकाच्या याच्यामध्ये असणारा कमीत कमी अंशाचा ग्रह हा कोण आहे, तर तो ग्रह आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दाराकारक म्हणून समजला जाईल. कळलं का? असा भाग. हो सर, हो सर. ओके, थँक्यू सर. बर, आता ताई तुम्ही आजची पत्रिका मांडलेली आहे तर तिथून मला ग्रह सांगा, मग मी त्याच्यावरती तिथे आणखी इत्यादी कोणाला प्रश्न असेल तर विचारा. विषय कठीण आहे असं बिलकुल समजू नका. तरी आजची पत्रिका आहे आत्ताची कन्या लग्नाची. कन्या लग्नाची कन्वर्ट करायचं आहे. कन्या लग्नाला कुंभेमध्ये जेव्हा आलेला आहे तर त्याचा तिथपासून तो कुंभेत बसलेला आहे, तर त्या ठिकाणी तिथे आपल्याला तिथून 6वं स्थान जे आहे ते कर्क आलं. तर कर्क लग्न मांडल्यानंतर तिथे हायर ग्रह जो आहे आपण मगाशी बघितला तर शनी हा ऍडव्हान्स प्लॅनेट आहे 25-29. मग तो तिथे आत्माकारक आलेला ग्रह आहे. त्याच्या खालोखालचा ग्रह जो आहे तो 23 अंशाचा अमात्यकारक ग्रह आहे. आणि मग तिसरा ग्रह जो आहे तो गुरु आहे. तो त्या ठिकाणी भ्राताकारक आहे. कळलं का? आता इथपर्यंत आपण घेऊया. पहिला आत्मा, अमात्य आणि भ्राता. आता जर समजा अमात्यकारक ग्रह सूर्य असेल तर त्या कुंडलीतला प्रधान हा कोण आहे? अमात्य म्हणजे प्रधान. रवी आहे. म्हणजे जे काही प्रश्न आपल्या कुटुंबातील असतील किंवा तत्सम क्षेत्रातील असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सूर्यग्रह हा कार्यरत असेल आणि सगळ्या जबाबदाऱ्या ह्या पूर्णपणे त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये तिथे जातील आणि रवी सारखं त्याला अमात्यकारक जो भाग आहे ते त्याला प्राप्त होईल. त्याचं आर्थिक धोरण, त्याचं सगळी काही ज्या काही कुटुंब व्यवस्था, वाचा, त्याच्या कुटुंबामध्ये असणाऱ्या व्यक्ती त्या सगळ्या रवी ग्रहाच्या अखत्यारीतल्या असू शकते. त्यानंतर जर समजा आता मगाशी मॅडम म्हणाल्या जाड मॅडम की त्या ठिकाणी दाराकारक ग्रह जो आहे हा अष्टमात आलेला आणि तो राहू आहे. मग अशा वेळेला अडचणी ज्या आहेत म्हणजे प्रश्न कुंडलीवरती आहे मॅडम, कुंडली नाही, प्रश्न कुंडलीवरती. तर त्या ठिकाणी अष्टम स्थानामध्ये आलेला राहू आहे हा तिथे दाराकारक ग्रह म्हणून सांगितलेला आहे. तर अशा वेळेला तो अमात्यकारक ग्रहाशी मुकाबला करेल. मग असलेला ग्रह जो आहे तो अमात्यकारक ग्रह त्याच्यामधून आपल्याला विचार करायचा आहे. कळलं का? म्हणजे ही जातकाची झाली मूळ पत्रिका. आता जर समजा त्या याच्यामध्ये जातकाने आपल्याला भावंडांसंदर्भातील जर काही एखादा प्रश्न केला आणि अशा वेळेला जर षष्ठ स्थानामध्ये जर त्या ठिकाणी संततीकारक ग्रह जो आहे तो शनी असेल असा आपण विचार केला तर त्याची 10वी दृष्टी ही गुरुवर जाईल. म्हणजे तो
भ्राताकारक ग्रह गुरु असेल त्याच्यावरती जाईल, तर त्या ठिकाणी भ्राताकारक ग्रहाचे फलादेश जे आहेत ते आपल्याला त्याप्रमाणे मिळणार नाही. कारण का की शनीला 10वी दृष्टी त्यांनी सांगितलेली असल्यामुळे. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी दृष्टीने सप्तमावरती म्हणजे ज्ञातिकारक जे घर आहे ते सप्तम स्थान आहे. आपल्या काय म्हणतात ना गौरी मॅडम, अहो गौरी मॅडम, तुम्हाला त्यांनी ज्ञातिकारकचा जो उल्लेख आहे आणि संततिकारक जो षष्ठ स्थान आहे त्याच्याबद्दलच काय भूमिका वाटते तुम्हाला? सर त्याच्याबद्दल नाही माहिती मला सर, फक्त आत्माकारक बद्दलच सांगितलं होतं त्यांनी मला. आणि बीएचं सर्टिफिकेट देऊन टाकलं तुम्हाला? नाही, त्यांनी मला सांगितलं होतं की जे अंशातलं कमी 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 होत जातील तर तुम्ही जसं सांगितलं तसं ते त्यांनी मला सांगितलं. पण पत्रिकेत आत्माकारक ग्रह शोधायचा आणि आत्माकारक म्हणजे आपण जन्म कशा करता घेतलेला त्याचं त्यांनी मला सांगितलं. जो आत्माकारक ग्रह असेल त्याच्याकरता आपण जन्म घेतलेला असतो. हा, एवढंच शिकवलं. मग आता समजा लग्नी तुमच्या चंद्र आहे, तर चंद्र हा काय काय त्याचं तेच बाकी काही करायचं नाही? बाकीच्या ग्रहांचा त्यांनी उद्देश नव्हता. म्हणजे हे अर्धवट झालं ना मॅडम? हो ना मग सर, हो ना, म्हणून तर मला आज शिकायला मिळालं तर मला छान वाटलं सर एकदम की चला मला पुढचं पण आता हे अर्धवट लोक जर तिथे शिकवत असतील तर कसं अर्धवट विद्यार्थी राहणार ना. हो, म्हणून तर मी तुम्हाला काय जॉईन झाली सर, त्याच्यामुळे जॉईन झाली. ठीक आहे, तुम्ही आदरणीय आहात, पण आपला विषय आहे की अर्धवट म्हणजे तेवढं शिकवायचं आणि नंतर बाजारामध्ये सोडून द्यायचं माणसाला. हो सर, आता सर्वतोपत्र चक्र आम्हाला परीक्षेला होतं, सर्वतोपत्र चक्र काढायला येणार आहे, त्याची तयारी करा. पण का सर्वतोपत्र चक्र कसं उपयोगात आणायचं ते माहितीच नव्हतं. मग आम्ही ते काय भोकमपट्टी केली होती फक्त. आज जेव्हा तुम्ही त्याचं आम्हाला सांगितलं तर आता ते पूर्ण डोक्यात फिट बसून गेलंय सर्वतोपत्र चक्र, कळलं. पण त्यावेळेला काढायला येणार आम्ही भोकमपट्टी केली. आता सर्वतोपत्र चक्र जेव्हा माझ्याकडे केलं तेव्हा तुम्हाला बरोबर वाटलं? हो सर, मला डोक्यात फिट बसून गेलं. आता कुठे कोणते नक्षत्र येतात, कोणती राशी येते, कोणतं काय येतं, सगळं फिट बसून गेलं. आता ताई जाऊन आलेले आहेत कालिदास मध्ये, परवा गेल्या होत्या कालिदासला भेटायला. कालिदास युनिव्हर्सिटी बघितली आम्ही. बघितली ना, रामटेकला गेल्या होत्या तुम्ही? हो, रामटेकला गेले होते. घरी मॅडम नागपूरला माझ्या घरी यायचं होतं, फोन करून. अरे मला माहिती नव्हतं, आले असते. 2-3 दिवस होते. संत्र्यांचा टाइम आहे ना, संत्रा असतील तर ताई आले असते. आता संत्र्याचा टाइम नाही. आता द्राक्ष आहे नाशिकची. ऐका मॅडम, ऐका, कालिदास हे आपले महाकवी होते, माहितीये तुम्हाला? हो माहितीये. आता ते महाकवींनी एक काव्य लिहिलं, मी तुम्हाला वाचून दाखवतो, ऐकून दाखवतो, ऐका. तर ते कसं त्यांनी काव्य लिहिलं होतं, तर त्यांची पत्नी आकाशामधून ढग चालला होता, तर त्यावेळेला ते पत्र पाठवायचे त्या ढगातून. मग ती पत्नी सांगायची त्या ढगाला, मेघा रे मत जा परदे. ते काव्य त्यांनी लिहून ठेवलं होतं आणि मग तो पत्र खाली टाकायचा, म्हणजे पाऊस पडायचा. मेघदूत काव्य रचना केली त्यांनी त्या रामटेकला. आणि टेक म्हणजे प्रसिद्धी, राम म्हणजे प्रसिद्ध. रामाने तिथे हे केलेलं आहे, विसावा घेतलेला. विसावा घेतला आणि तिथे हे होतं काय, सिद्धी मिळते तिथे उपासना केली. त्यांनी तिथे ते काव्य केलं म्हणून त्यांना सिद्धी मिळाली. मग विक्रमादित्याच्या ह्याच्यात राज्यात त्यांना नवग्रहांमध्ये रत्नांमध्ये त्यांचा नेमणूक झाली, असं त्यांनी तिथे लिहिलं होतं. हा बरोबर आहे, खरंय. पण त्यांची पत्नी वाट बघायची कधी मेघ येतोय. अच्छा. मग ती त्याला थांबवायची, म्हणून ती म्हणायची मेघा रे. ओके. बरं, आता पुढचा प्रश्न. अजून कोणाला काय विचारायचंय? हा विचारा, काय हरकत नाही.
मग गौरी मॅडम आता तुम्हाला सर्वतोपरी सगळं एकदम फिट झालं लक्षात? हो हो हो. आणि आम्ही परिचयाला नुसतं घोकमपट्टी केली होती त्याची. नाही हे काय माहितीये का, ऍक्च्युली खरोखर मला ना आता ताईंनी मला कामाला ठेवले म्हणून ठीक आहे, तर त्या ठिकाणी आम्ही आपलं चालू आहे काम काही ना काहीतरी. पण काय सर तुम्ही लोक हसतील मला. लाजवतात सर आहे ना. मग काय लाजवतायत मला. मी आपल्या सगळ्यांना ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करते तर सर आपले मला लाजवतायत कामाला ठेवल्यावर. नयना त्रिवेदी विचारा. बोलो त्रिवेदी मैडम. हेलो, हाँ सर नमस्ते। नमस्ते सर, आपने बोला जैसे ये सब ग्रहों का आत्मकारक, दारा कारक, जैसे सब कारक, तो हमें कारक के हिसाब से ही वो ग्रह लेने हैं सब, और जहाँ बैठे हैं जो भाव में बैठे होंगे वो भाव से रिलेटेड उसका फल होगा, और वो भी 1 से 7 भाव तक, 1 से 7, 8 भाव तक, यस 8 भाव तक। तो ऐसे फिर ये जो आपने कुंडली जैसे आरूढ़ कुंडली और कारकाउस कुंडली भी बनाने की इसमें धारक मैं बोला ना आपको मैंने। ऐसा है मैडम कि ये कुंडली के अंदर अगर समझो मुझे दशम भाव का अगर निकालना है तो मैं दशम भाव का अधिपति का भी उसका आरूढ़ बना सकता हूँ। अच्छा। अभी जैसे कि बेलसरी मैडम है, उनका दशम स्थान में मकर राशि आती है, तो उनके धनस्थान में, दशम के धनस्थान में दूसरा ये है, शनि है। तो उस प्रकार से हम उसका आरूढ़ बना सकते हैं। तो उसका आरूढ़ जो है वो मीन आएगा। तो दूसरे जहाँ बैठा है 10 में, दूसरे भाव में बैठा है, तो दूसरे भाव से हमको पंचम लेना पड़ेगा ना, दशम से वो पंचम गया। कौन बोला है सर? दशम उनका शनि कहाँ बैठा हुआ है? तो लाभ स्थान में बैठा हुआ है। और अच्छा, लाभ में दूसरा है। अच्छा, ओके। वो दूसरा है, तो उनका आरूढ़ जो दशम स्थान का है वो आरूढ़ आया मीन। बराबर। तो मीन आया, इसके लिए उनके जीवन में वहां पर गुरु के हिसाब के उनका व्यवसाय चल रहेगा, और इसीलिए वो तीर्थ यात्रा निकालते। आपको तीर्थ यात्रा में जाना है तो जाने वाली हूँ कल सर, श्रीनाथ जी जाने वाली हूँ। सर को सब मालूम पड़ जाता है। असं प्रत्येक भावाचं आरूढ काढायचं का? प्रत्येक भावाचं? येस, फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे। आता मी जस्ट एक असं हे चाललेलं आहे। हो ना। ओके, प्रत्येक भाव का करना है। ओके सर मालूम पड़ गया। आणि त्याच्यावर मग तपास करायचा असतो सर। मग त्या 12 कुंडला तयार होतील ना प्रत्येकाचा आरूढ काढून जर आपण हो येस मॅडम, येस सर। सर किसी की शादी के लिए हो तो उसका जो दारा कारक ग्रह है उसी की दशा या ऐसा देखने का? बाबा दशा के लिए माफ करो, ये दशा इन लोगों ने अपने ऊपर ऐसा डाला है ना कि दशा में हम लोग की विदशा हो गई है। हम लोग की तो वो कैसे उसको देखने का? जैसे दारा कारक है तो ऐसा है मैडम, देखो सुनो ऐसा है त्रिवेदी मैडम कि हम जब आरूढ़ निकालते हैं या हम मूल कुंडली का आरूढ़ निकालते हैं, मूल कुंडली का आत्मा कारक निकालते, अमात्य कारक निकालते, घाता कारक निकालते, जाया कारक निकालते, उस समय में इसको पूरा अगेन एंड अगेन अप्लाई करना पड़ता है हमारे मोमेंट के ऊपर। हर लग्न में, जैसे अभी कन्या लग्न है, बाद में तुला होगा तो तुला का भी आरूढ़ निकलेगा। हर मोमेंट के बाद में आरूढ़ बदली होगा और हमारे जीवन में हमारा जो भोग है वो अलग तरीके से तैयार होगा अकॉर्डिंग टू हमारा मूल कुंडली के आधार पर। अच्छा, समझ गए ना? ऐसा है। तो हमेशा जो ये जेमिनी वालों ने बनाया है ना, बहुत ही अच्छी विद्या है। ये हमारा इंट्रोडक्टरी लेक्चर है,
इसीलिए इसके अंदर जब ये मैडम क्लास निकालेंगे उसके बाद में मैं आपको सिखाना चालू करूंगा, तो बहुत सारा मटेरियल है। अच्छा, ओके। यस, पर इसका ये भी मेथड सब बहुत यूज करते हैं, जेमिनी पद्धति भी। देखो ऐसा है मैडम, ये पद्धति है, ये किसी ने तैयार किया है, इसके लिए मैं आपके साथ में बात कर रहा हूँ। अगर मुझे ये पता नहीं होगा, अगर ये किसी ने तैयार नहीं किया होगा, तो मैं आपसे कैसे डिस्कस करता था। ऐसा है ना, ये चीज, ये बहुत इंटरेस्टिंग साइंस है। और एक आदमी ने इसके ऊपर नागपुर में किताब लिखी है, तो उसको मैंने फोन किया और इसने बंडल किताब लिखी है ऐसी, तो उसको मैंने बोला कि तुमको कुछ अकल है या नहीं है। वो एक ही मराठी में किताब है, एक ही। अच्छा। तो उसमें अर्गला वगैरह सब निकालते हैं, तो उसने कुछ भी दिया नहीं है, खाली किताब बेचा है, ज्ञान नहीं बेचा। बरोबर है ना गौरी मॅडम? हो सर, नाव मला नाही माहिती ते, पण आम्हाला नुसतं आरूढ लग्नच काढायचं त्याचा विचार करायचा, झालं, संपलं सर, असं होतं. ताईला मी सांगितलं होतं एक पुस्तक बघा तिथे असं आहे, तर ताईला मिळालं नाही. नाही मिळालं मला. कोणी लिहिलेलं आहे? आहे एक असे महाकवी आहेत नागपूरमध्ये सगळेजणच महाकवीच आहेत, सगळेजण महाकवीच समजतात. आपण जर पत्रिका बघतो तर आरूढ लग्नाचाच विचार करत होतो फक्त, बस, बाकी मग काहीच नव्हतं. नाही, पूर्ण एंटायर जेमिनी सिस्टम आहे ना मॅडम, तर त्या ह्याच्यामध्ये ही फक्त सिस्टम जर तुम्ही मूळ पत्रिकेशी जर अप्लाय केली तर त्याच्यातून एवढी सुंदर उत्तर येतात की विचार नका. फार चांगली उत्तर येतात. आवाज गेला. 12 पत्रिका आपल्या 12 हे कुंडल्या तयार होतील, त्याच्यावरूनच मला आयडिया येऊन की 12 स्थानाच्या 12 कुंडल्या तयार केल्यानंतर त्याचं प्रेडिक्शन अजून चांगलं होईल म्हणून. हो, बरोबर खरं. पण डिटेल्स मध्ये सांगत आपल्याला नाही सर, तेच तर आहे ना, सगळ्यात मेन त्याचं अर्धवट ज्ञान जे म्हणतो ना ते असतं, बस, अजून काही नाही. इट इज व्हेरी डेंजर. सर, बोला. याच्यामध्ये दृष्टी विचार पण खूप वेगळा आहे ना आपल्या पारंपरिक पेक्षा? नाही, आता दृष्टी मॅडम कसं आहे, 2 प्रकारे आहे. जेव्हा आपण आपल्या कुंडलीची पद्धतीने जैमिनी पत्रिका बनवू, तर त्या जैमिनी पत्रिका एक तयार झाल्यानंतर जे सगळे ग्रह आहेत, 8 ग्रह म्हणजे 9वा केतू सोडून, तर त्यावेळेला त्यांची रचना झाल्यानंतर त्याच्या दृष्ट्या ज्या आहेत त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यानंतर चंद्राची दृष्टी 7वी आहे, गुरुची 5, 7, 9 आहे, त्याचा पण विचार करायचा. पण मुळामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपली पत्रिका बनवल्यानंतर त्याच्यावरती पत्रिका वाचन हे फार महत्वाचं आहे. पत्रिका ती वाचता आली पाहिजे त्या अँगलने. आणि कुठलीही जगातली पत्रिका बनवताना तुम्हाला निर्यन पत्रिका बनवल्याशिवाय कुठल्याही पत्रिकेचा आधार घेता येत नाही. पण निर्यन हे बनवलंच पाहिजे आणि त्या निर्यन मध्ये त्यांनी पूर्णपणे स्पष्ट ग्रहाचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला काही कल्पना आहे का याच्याबद्दलचे? नाही, मी काहीतरी युट्यूब वरती बघितलं होतं, पण मला ते नीट क्लिअर नाही झालं, म्हणूनच मी विचारलं की याच्यात युट्यूब मध्ये असे अनेक लोक येतात म्हणून जास्त बघत नाही. कन्फ्युजन वाटतं. आता जसं मॅडम टाकतील युट्यूबला, तर तिथे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. मग लोक म्हणतात आम्ही तुम्हाला युट्यूब वरती पाहिलं होतं, आम्ही तुम्हाला ऐकलं होतं, आम्ही तुम्हाला हे केलं होतं, ते केलं होतं, असं सांगत असतात. पण तरी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये ही जी पद्धती आहे जैमिनी ती अतिशय महत्वाची आहे, फार चांगली पद्धती आहे. याच्यामध्ये कसं आहे मॅडम, प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला अजूनपर्यंत पुस्तकं उपलब्ध झालेली नाही. कळलं का? इंग्लिश मध्ये आहे भरपूर पुस्तकं, पण मराठीत काहीच नाही. 928 12735 928. बरं, पुढे आणखी काय? थँक्यू सर. मॅडम थँक्यू. नमस्ते बेलसरे मॅडम. अजून कोणाला काय विचारायचंय? तुम्हीच विचारा, आता तुमचं सगळं आहे व्यासपीठ. पुढचे ग्रह मांडू सर. सर, मी एक प्रश्न विचारू? बोला.
सर आता मॅडमचं आरूढ लग्न आपण मीन राशी काढली, तर मग मीन राशीमध्ये आत्माकारक ग्रह आणि त्याच्या सेकंड हाऊस मध्ये अमात्यकारक ग्रह असं मांडायचं का सर? मग कुंडली डिग्रीच्या अनुसरून ऐका असं आहे मॅडमचं याच्यामध्ये असं आहे की लग्न त्यांचा 12वा आहे आणि त्यापासून 12वं स्थान म्हणजे त्या ठिकाणी मीन रास येते, कळलं का? म्हणून मॅडम धनवान आहेत, स्वतः पैसे मोजून असतात आणि बँकर तुम्ही तर त्याच्यामुळे तिथे मीन लग्न हा धार्मिक आहे, अध्यात्म आहे, टीचिंग आहे, ज्ञान आहे, अशा सर्व बँक आहे, करन्सी आहे, अशा क्षेत्रामधूनच त्यांचा विकास झालेला आहे आणि त्यांचा आत्माकारक जे आरूढ आहे ते पूर्णपणे मीनेच आहे. म्हणून त्यांच्या घरी त्यांचा जिथे जन्म झाला तिथे आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम असणाऱ्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. कळलं मॅडम? येस, बरोबर. असा हे करायचं असतं. फलादेश तुम्हाला ना असं पान वाचून बिचून करायचं नसतो, ते मला आवडत नाही. क्लिक झालं पाहिजे एकदम. क्लिक अधिक क्लिक व्हायला पाहिजे म्हणजे मग ते क्विक होतं. बर, आणखी कोण विचारायचं विचारा. एकदम छान पैकी आपण जेव्हा अभ्यासक्रम चालू करू त्यावेळेला तुम्हाला इन डिटेल सगळं शिकू. आमची पुढचा जो कार्यक्रम आहे उद्याचा तो मंथन आहे ना ताई? मंथन आहे. उद्यापासून आपण कुंडली मंथनचा क्लास चालू करतोय. 5 लेक्चर्स आहेत. आता जसं सरांनी जेमिनीच्या अनुसरून कुंडली सोडून दाखवली तशी पारंपरिक पद्धतीनुसार कुंडली कशी सोडवायची या गोष्टीवरती सर उद्यापासून 5 लेक्चर उहापोह करणार आहेत. ह्याची फी 500 रुपये आहे. जे ह्याला ऍड झालेले आहेत त्यांनी पण 500 रुपये भरावेत ग्रुपमध्ये. आणि उद्या 7 वाजता बरोबर आपला हा क्लास चालू होईल. 5 बुधवारचा हा क्लास आहे. त्याचसोबत सर्वतोभद्र चक्राचाही क्लास सुरू करीत आहोत. तो दर गुरुवार शनिवार असा 9 लेक्चरचा क्लास आहे. सर्वतोभद्रावरून फलित कसं सांगायचं हा त्याचा विषय आहे. त्याची फी 1,500 रुपये आहे. रेकॉर्डिंग प्रमाणपत्रासह. त्याचं रेकॉर्डिंग तुम्ही घ्यावं कारण तुम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकून स्वतः काय शिकलोय हे पक्क करता येईल. त्याच्यासाठी ते रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे. तर दोन्ही ठिकाणी आपण फी भरावीत आणि क्लासला यावं. ज्यांना फी भरायला प्रॉब्लेम असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण जेमिनीचे पण क्लास सुरू करणार आहोत. आणि जेमिनी विद्या ही खूप छान आहे फलितासाठी. सर आता सांगतात त्याच्यावरूनच मला ती शिकावीशी वाटते. मलाही अजून जेमिनी येत नाही, फक्त हे आत्माकारक भाताकारक एवढं माहिती होतं, परंतु मलाही ते शिकायचं आहे. त्यामुळे जेमिनीचा क्लास आपण निश्चित चालू करूया. आणि जेमिनीनुसार मला वाटतं सर घटना कधी घडेल ही गोष्ट जास्ती अधिक चांगली सांगता येते जेमिनी. मॅडम 12 स्थानांचं. नमस्कार. मी काय म्हणतो, जर मिथून लग्न आहे आणि कन्यामध्ये बुध आहे तर माझा गुरु हे येईल ना समजा आरूढ लग्न? नाही, आता तिथून चौथं पकडायचं म्हणजे धनु. धनु लग्न बरोबर ना? बर, हा मॅडम बोला. चालू काहीतरी तुम्ही. तर आपण छानस सगळ्या क्लासेसला यावं. सर नवीन नवीन क्लासेस अजूनही घेणार आहेत आपल्याकडे. त्यामुळे सर म्हणतात तसं फसू नका जास्ती पैसे कुठेही घालवू नका, परंतु इथे शिका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तम रीतीने फलादेश करायला शिका. समोरच्या व्यक्तीला कुठेतरी थोडासा टेकू द्यायला शिका त्याच्या खराब परिस्थितीत. आणि ग्रह खरंच काय सांगतायत याचा विचार करायला शिका. तर अशा रीतीने आपण आमच्याशी नेहमीच जोडलेले राहणार आहातच. आजची जी संख्या आहे त्या संख्येवर सरांनी फार थोड्या ग्रुपवरती ही लिंक टाकली आणि तरी सरांनी हाक मारली की बघा 60-70 लोक लगेच येतातच. कधी कधी बरेच वेळेला सर वेटिंग मध्ये असतात. 100च्या वर आकडा गेला की तिथूनही लोक ओरडत असतात की अजून बाहेर आहे, आज कमी लोकांना. हो मॅडम, मला एक लेक्चर अटेंड करायला मिळालंच नाही कारण मला थोडा उशीर झाला तर 100च्या वर चालले गेले तर मला ते म्हणजे मिळालंच नाही करायला. ठीक आहे, तुम्ही आदरणीय मॅडम येत जा तुम्ही.
आता असं आहे गौरी मॅडम की त्या ह्याच्यामध्ये माझा काही प्रॉब्लेम कोणाशी वैयक्तिक काही असू शकतो नाही ना सर, त्या दिवशी होऊन गेले होते 100 सर, त्याच्यामुळे नाही येत आलं मला आतमध्ये, असं झालं होतं. असं काही वैयक्तिक नाही. कसं असतं, तुम्हाला असं म्हणणं आहे की तुम्ही सगळी शास्त्र शिका एकूण एक. काय म्हणणं, कारण का की ह्या ह्याच्यातून शास्त्र शिकल्यानंतर तुम्ही पुढचं जाऊन काहीतरी ज्ञान लोकांसाठी उपयोगात आणणार आहात. आता हे राजपूत मॅडम आल्या, ते पण महारथी आहेत, काहीतरी खात बसलेले आहेत. मॅडम कुंडली मंथनचं रेकॉर्डिंग मिळेल ना मला? हो मिळेल मिळेल मिळेल, कारण मी 1000 भरलेत ना पूर्ण म्हणून. हो येस, ज्यांना कुंडली मंथनचं रेकॉर्डिंग हवंय. पुस्तकाचे नाही सांगितले तुम्ही मला किंमत, कारण मला ते सांगते सांगते चालेल. तुम्ही बाय पोस्ट पाठवून द्याल मला, आहे ना? हो हो, परवा मी आलेच होते तिथे, घेऊन आले असते पुस्तक, तुम्हाला सही करून दिलं असतं नागपूरला. चालतं, काही हरकत नाही, पोस्टाने आलं. येस चालेल चालेल. या माझी मुलगी येते पुण्यात, तर बघेल मी तिला, जर वेळ तिला सांगा मग लवकर एवढ्यात येणार असेल तर. 11 तारखेला निघते ती इथून. ठाण्याचा ऍड्रेस पाठवा ना मॅडम. ठाण्याचा ऍड्रेस पाठवा. हा, ठाण्याचा ऍड्रेस पाठवते तुला, आठवते आज पाठवते. तू मॅडम कडून डायरेक्ट मागव. चालेल सर, खूपच मस्त पद्धत आहे, पण ही एवढं खरं आहे आणि लोकांना पण उत्सुकता वाढतेय. मनीषा मॅडमना त्यातली थोडीशी माहिती होती, त्यामुळे त्या आपल्याशी जास्ती संपर्क साधू शकतात. परंतु बऱ्याच लोकांना ऍक्च्युअली कसं आहे की, हा बोला मॅडम बोला. बऱ्याच लोकांना ही पद्धत काहीच माहिती नाहीये, त्यामुळे आत्माकारक काय, त्याचं काय करायचं हे लोकांना नुसतं काढून काय उपयोग नाही. मला वाटतं आत्माकारक वरनं आपण उपासना सांगतो ना सर, असं काहीतरी आहे ना? नाही, ते कारकांश कसं आहे की त्या ह्याच्यामध्ये आता जसं आत्माकारक ग्रह आजच्या स्थितीला शनी आहे, तर जातक आपल्याकडे आलेला आहे, तर त्याचा मुख्य ग्रह हा शनी आहे, अमात्य कारक हा सूर्य आहे. तर जातकाचा प्रश्न हा शनी ग्रहाशी संबंधित असेल आणि शनी जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला आत्माकारक आल्यामुळे जातकाच्या चिंता या कदाचित वाढल्या असतील आणि तो त्या ठिकाणी कर्क राशीशी संबंधित आलेला आहे आणि त्याचं आरूढ जे आहे ते कर्क आलेलं आहे आणि कर्क आरूढ मध्ये जर समजा त्या ठिकाणी शनी आरूढ निघाला, आत्माकारक निघाला, तर जातकाच्या वास्तव्यामध्ये लगेच तुम्हाला परिवर्तन करून कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये गेलं पाहिजे. आणि अशा वेळेला तात्कालिक स्थितीमध्ये जातक जेव्हा आपल्याकडे प्रश्न विचारतो तर त्याला त्याचं वास्तव्याशी किंवा त्याच्या मनाची स्थिती किंवा त्याची आईची स्थिती, त्याचं सौख्य या संदर्भातील चिंता ही त्याला आत्माकारक म्हणून सतावत असेल. कारण शनी जो आहे तिथे हा योगकारक ग्रह नाही. मग अशा वेळेला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे जर गुरु आला असता तर लगेच तो उच्चीचा झाला असता आणि अशा वेळेला तो आत्माकारक ग्रह हा उच्चीचा लग्नस्थानी आला आणि त्याच्या वेळेला त्याचे प्रश्न हे सहजपणे सुटले असतील किंवा सुटतील असं आपण त्या जातकाला सांगू शकू. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो गोचरीने आत्माकारक ग्रह कसा असेल त्यावेळेला त्याचा फलादेश जो आहे तो आपण करू शकतो, अशी सोय आहे. म्हणून तिथे आरूढ जे आहे ते प्रत्येक 2 तासाने बदललं जातं. त्यापासून त्या ठिकाणी आलेला 7वा ग्रह कुठला असेल तर 7व्याचं आरूढ जे आहे ते स्वतः लग्नच होतं तिथून, जे असेल तिथून ते. मग अशा वेळेला तिथे कुंडली ही मूळ कुंडली जसं आता गौरी मॅडमने सांगितलं तर त्याचप्रमाणे मूळ कुंडलीच्या ह्याच्यामध्ये त्यांचा जन्म जो आहे हा साधारणतः 1967-68 दरम्यान झालेला असणार. 69 जानेवारी आहे. येस, म्हणजे 68च्या ह्याच्यामध्ये तो येतो. आणि कळलं का? आणि धनुराशीचा जर सूर्य असेल तर त्या ठिकाणी तो जानेवारी 15च्या अगोदर झाला असेल. जानेवारीतला आहे. मकर राशीत बुध आणि रवी आहे. हा, मग त्यावेळेला तो 29 जानेवारीचा आहे. हा, मग 15 जानेवारी नंतर आहे. मग त्यावेळेला सुद्धा तो त्या ठिकाणी बघितलं तुम्हाला तर तो मूळ कुंडलीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तो संध्याकाळच्या जवळचा जन्म दर्शवतो. नाही, दुपारचा आहे. बिफोर सनसेट. कारण अष्टमात रवी गेल्यानंतर सनसेटला सुरुवात होते. हो, कळलं का? असं आहे. हो हो.
बरोबर आहे सर. अष्टमात रवी गेला की सनसेटला सुरुवात होते. मग तिथे अष्टमात जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेला तिथे मूळ शनीची अष्टमात मूळ कुंडलीला दृष्टी आहे आणि ती धनु राशीवरती आहे. कळलं का? हा भाग. मग बरीच शास्त्र आहेत आणि याच्यामध्ये इन डिटेल्स जेमिनीमध्ये ना एवढं डीप जाता येतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचा कुठल्या घरामध्ये तुमचा जन्म किंवा तुमचं सासर असेल तर हे पण सगळं सांगता येतं. आपल्या मुलांचं, मुलीचं, नातलगांचं सगळ्याच वेळेचं सांगता येतं. असं. थँक्यू सर. तुमच्यामुळे खूप आम्हाला ज्ञान मिळून राहिलेलं आहे. ठीक आहे. असं येत जा. मी आता मॅडमच्यामुळे तुम्ही आलात. बरेच लोक असते मॅडमचं लेक्चर ऐकून मॅडम सगळ्यांना बुधवारी बोलवतात. आता उद्या महिला मंडळाचा क्लास आहे तर आणखी महिला जमा होणार आहेत. चांगल्या चांगल्या विद्वान महिला येणार आहेत. उद्याचं पण लेक्चर चांगलं राहील मॅडम. बुधवारचं चांगलं राहील. आता कसं आहे ताईंनी आम्हाला पुढे बोलव या तेव्हा आम्ही आलो. सर तुम्हाला तर ऑलरेडी इन्व्हिटेशन आहे सर. तुम्हाला बोलवा कशाला लागतं. प्रत्येक याच्याकरता इन्व्हिटेशन तुम्हाला आहे सर मॅडम कडून. येणार उद्या बघूया. हो. बरं. आणखी काय मॅडम? आता अजून तर काही कोणाला नाही दिसत आहेत प्रश्न. काय विचारायचं नाही का? आज लोकांना नवीन आहे ना हे सगळं, त्यामुळे ते आत्ताशी कुठे थोडस डोक्यात बसलंय की अरुधा लग्न काय आहे. कसं आहे गवळी मॅडम आल्या म्हणून बरं झालं की डिस्कस करता आलं. बरोबर आहे. नाही तर मग अवघड झालं असतं. आणि गवळी मॅडमना काही माहिती आहे त्यातलं त्यामुळे बरं आहे. म्हणून काही वेळेला माहिती असणारे लोक आले तर चर्चेला परत चांगल्यापैकी प्रतिसाद मिळतो. सर मग आत्माकारक आणि अमात्यकारक या दोन ग्रहात काही योग होतो त्याचा पण विचार करायचा का फलिताला? का असं काही नाही. आता फलितामध्ये असं आहे मॅडम की जर समजा अमात्यकारक असेल तर तुमच्या कुंडलीतील अमात्यकारक ग्रह हा तुमचा प्रधान आहे. तर त्या प्रधानाचं जे धनस्थान आहे त्याचं जे वर्चस्व आहे, तुमचं कुटुंब आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये तिथे तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्याला यश मिळू शकेल. आणि त्यावरती आपली अर्थव्यवस्था, तिथे असणारा ग्रह हा कोणता असेल आणि त्याचं स्वरूप काय असेल याला कदाचित तिथे राहू सुद्धा येऊ शकतो. नाही येऊ शकत असा भाग नाही. मग त्याच्याप्रमाणे जर समजा तिथे राहू आला तर त्यावेळेला तुमचा जो ग्रह आहे अमात्यकारक, जो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला हाल अपेक्षा किंवा तत्सम एकामध्ये तुम्हाला त्रास होईल आणि त्याच्यानंतर हळूहळू तुमच्या जीवनामध्ये बदल होत जाईल. पण जर समजा त्या ठिकाणी आत्माकारक ग्रह हा जर तिथे गुरु, शुक्र, चंद्र किंवा इत्यादी बुध किंवा सूर्य असेल तर त्या ठिकाणी जर अमात्यकारक ग्रह जर हा दूषित असेल तरी त्याच्यावरती त्याचा इफेक्ट काही होणार नाही. सर एक विचारू सर? हा विचार. तर आपण म्हणतो ना राहू केतूचे अंश जे आहेत ते 30 मधून मायनस करून जे येतील ते, कारण तो उलटा जातो त्याच्यामुळे तो एक अंश जेव्हा जातोय तेव्हा असं काही असतं ना सर की नाही? नाही. ते आता ते लोक काय म्हणतात माहितीये का, सांगतो तुम्हाला. ते सांगतात की जर तो एक अंश आहे तर तो 29 पकडा. तेच माहितीये मला. हे सगळं आमचं डिस्कशन झालेलं आहे की तसं करतात का म्हणून की नाही. ते काही मी काय सांगितलं मॅडम की याच्यामध्ये जसं दुपारी माझं एका व्यक्तीशी बोलणं झालं तर त्या व्यक्तीने सांगितलं की आपण डिसिप्लिन मध्ये वाढलो नाही म्हणून आपण अज्ञानी आहोत. अच्छा. आपल्याला सगळे नियम जर माहिती असतील, डिसिप्लिन म्हणजे नियम आहे, ते नियम जर आपल्याला माहिती असतील तर आपली प्रगती लगेच होते. म्हणून आतापर्यंत जसं आता आपण क्लासला येता, आपण आदरणीय आहात, मी नेहमी तुमचं मान राखतो, हा एक नियम आहे. तर त्या नियमामध्ये आल्यानंतर तिथे तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. जर समजा मी नियम पाळले नाही आणि उलट सुलट काहीतरी चर्चा करत बसलो तर ते नियमाच्या पलीकडचं असेल म्हणून तिथे यश मिळणार नाही. म्हणून जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कुठल्याही शास्त्रातले नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे हाऊ टू स्पीक हा सुद्धा एक नियम आहे, हाऊ टू ड्राईव्ह हा सुद्धा एक नियम आहे. तशाच प्रकारे तो त्यांचं म्हणणं असं आहे की जो एक अंशाचा राहू असेल तर तो 29 पकडायचा किंवा 28 आणखी समथिंग पकडायचा, तर तसं नाहीये.
सर आता माझ्या पत्रिकेत लग्नबिंदू 24 आहे आणि रवी 21 आहे म्हणजे हायएस्ट. त्यामुळे लग्नबिंदूचा विचार करायचा की नाही? 24 आहे तो सगळ्यात हायएस्ट. नाही, अख्खा याच्यामध्ये ग्रह हा जास्ती जो आहे तो आता 4-4चा जन्म जो आहे ना मॅडम, तर त्यावेळेला त्या ठिकाणी 20 अंशाच्या पुढे सूर्य असणार. हो, 21ला सूर्य आहे. हो, हा, मग तो 21चा हायर जो अथॉरिटीला तो आत्माकारक तोच ग्रह बनेल. अच्छा, लग्नबिंदू नाही बनणार आत्माकारक? नाही नाही नाही, आत्माकारक म्हणजे तिथे जर असं आहे ना की तुमचं मूळ लग्न जे आहे ते मेष आहे, तर तिथे मंगळ जो आहे तो त्याला 12वा आहे, त्याच्यापासून तो 12वा पकडायचा. मग त्या ठिकाणी कुंभ आला आरूढ लग्न असं आहे. सर आरूढ म्हणजे असंच काढायचं ना, लग्नेश लग्नापासून म्हणजे ज्या स्थानाचा ग्रह त्या स्थानापासून कितव्या स्थानात आहे ते पाहायचं आणि तेथून पुढची तेवढीच घरं मोजायची. बरोबर आहे ना? ओके. त्याला अपवाद असा आहे की सप्तमेश लग्नात लग्नेश सप्तमात त्याला त्या ठिकाणी प्रथम स्थान येईल. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही सणाचा आरूढ समजा सप्तमात म्हणजे आलं तर मग ते पकडायचं नाहीये का? लग्न सप्तमात असेल तर आरूढ कुठलं आलं, त्याच्यापासून 7वं पकडायचं म्हणजे लग्न झालं ना. म्हणजे परत लग्न झालं. लग्नेश सप्तमात आणि तिथनं 7वं म्हणजे लग्न झालं आणि लग्नेश लग्नात हे दोन्ही लग्नच येतं. 7वं पाहावं की 10वं सर? नाही, लग्नेश लग्नात म्हणजे तिथून लग्न म्हणजे ते लग्न झालं आणि लग्नेश सप्तमात तिथून 7वं म्हणजे परत लग्न झालं. म्हणून लग्नेश लग्नात सप्तमात असेल तर तेच लग्न घ्यायचं. लग्न परब मॅडम जो सांगतात ना, तिला नियम त्यांनी सांगितलेला आहे असा की लग्नेश जर सप्तमात असेल तर त्यापासून ते 10वं स्थान लग्नी मांडा आणि तेच आरूढ असेल असं सुद्धा काही लोक आम्हाला हा नियम शिकवलाय म्हणून मी तुम्हाला विचारलं की तो नियम पण तसा शिकवलाय. बरोबर आहे. मध्ये घ्यायचा कुठला नियम? नाही नियम सप्तमात लग्न शक्य आहे. सप्तमात जर आरूढ आलं ना तर ते आपण पकडायचं नाही, तर सप्तमापासून पुढचं 10वं घर पकडायचं. पहिलंच पकडायचं. सर चतुर्थात पण आहे ना असं शिकवलंय. असं सर चतुर्थात पण वेगळा नियम आहे ना. प्रत्येकाची थेअरी वेगवेगळी आहे. ही थेअरी आहे. मूळ थेअरीला तुम्ही जर वळण घेत असाल, आता त्यावेळेला तुमचा पराजय जर चुकला तर तुम्हाला सिक्वेन्स जी आहे ती चुकत जाते. कळलं का मॅडम? हो सर. मग हा पण नियम आहे का आरूढ लग्नाच्या द्वितीयामध्ये आणि लाभामध्ये जेवढे ग्रह येतील ते आपल्यासाठी चांगले म्हणजे योगकारक किंवा असं असतं? पहिली गोष्ट काही लाभात कसा ग्रह येणार? अष्टम स्थानापर्यंतच ग्रह येणार सगळे. म्हणजे हा नियम आम्हाला शिकवला होता का आरूढ स्थानाच्या द्वितीयात, आरूढ म्हणजे ज्या स्थानात येतं त्याचं द्वितीय स्थान आणि तिथून परत लाभ म्हणजे आरूढाचं लाभस्थान, याच्यामध्ये जे ग्रह येतात त्याच्यापासून आपल्याला फायदा. असं ऐका 2 मिनिटं. तुम्ही ज्योतिष जो एक शास्त्री परिषदेचा ज्योतिष सोपती नावाचा एक ग्रंथ आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये आरूढ लग्नाची 2 रेषा आहेत, फक्त 2 लाईन आहेत की नाही? हो. आणि बाकी सगळं एफएमएरीज आहे आणि त्याचं नाव दिलं ज्योतिष सोपती. हो. मॅडम पण माहित वाटतं. मॅडम हसतायत. त्याच्यामध्ये फक्त डोकावून पहा की आरूढ लग्नाबद्दल किती माहिती आहे. 2च लाईन आहेत. त्याच्यामध्ये सगळे 2-2 लाईनीतच आहे सर. असं काही फार डिटेल्स मध्ये नाहीये. 2-2 ओळीमध्येच आहे. देणारच नाही तो त्यांना विचारणार कोण? कळलं का? नाही तर त्यांना विचारणार कोण? मला हे आरूढ लग्न हे माहिती होतं कसं काढायचं आणि ते फक्त अमात्यकारक, भातृकारक, मातृकारक हे ग्रह हे माहित होतं. म्हणजे ते अंशानुसार आपण कसे पाहावे, पण त्याचा वापर कसा करावा हे मला पण माहित नव्हतं. मॅडम तसं काही बघा, आपल्याला कोणाची टीका नाही. माझं म्हणणं असं आहे की एक 500 रुपयाचं तुम्ही पुस्तक विकत घेता, हो,
तर त्या 500 रुपयाच्या पुस्तकामध्ये काहीतरी पाहिजे ना. बरोबर आहे. आता ताईंच्या गावाला एक मनुष्य आहे, तो ब्रोकर आहे, कळलं का? काही चर्चा झाली. तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं की एका माणसाकडे ज्योतिष पाहायला गेलो, तर त्या माणसाला तिथे ज्योतिष पाहता पाहता उंदीर गेला तिथून. उंदीर गेल्यावर लगेच त्यांनी सांगितलं की आता तुला गणपतीची भक्ती केली पाहिजे, तुझा प्रश्न सुटेल. आता हे सर कठीणच आहे. तुमच्या लक्षात आलं तो कोण मनुष्य? आलं. टीव्हीवर पण एक हे यायचं ना, ते पण सांगायचे ना प्रोग्राम की तुम्ही हे वाटा ते वाटा, गुलाबजाम वाटा, रसगुल्ला वाटा, मग तुमचं काम होईल असं. निर्मल बाबा होते ते. निर्मल बाबा नाव घेत नाही. ऐका परब मॅडम, ऐका. हा सर. 500 रुपयाचं पुस्तक घेऊन जर आपल्याला समजा आरूढच्या 2 रेषा वाचायच्या असतील, माझं फुकट लेखा काय वाईट आहे? सर ते पूर्वी अक्षांश रेखांशानेच भरलेलं असायचं सगळं. त्यांनीच आहे भरलेलं. आणि अष्टक वर्गावरती पण अशीच 5-7च वाक्य आहेत अष्टक वर्ग म्हणजे. त्यावरच 5-7च वाक्य आहेत मॅडम. असं पूर्ण पुस्तक तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला डिटेल्स मध्ये काहीच नाहीये तसं बघायला गेलं. माझ्याकडे आहे सर ग्रंथ तो. काय गर्दीमध्ये ना बेलपुरी वाल्याला द्यायचा, तो पण 10 रुपये देणार नाही. मी पैसे दिले, मी जपून ठेवणार आहे तो. सर मी रद्दीत विकला तो. रद्दीत विकला मी ऑलरेडी तो. अरे बापरे. काय तुमच्या एवढे मुंबईचे लोक आहेत ते त्यांनी लिहिलंय, तुम्ही असं रद्दीत काय विकता? मुंबई 400 रुपये प्राइस आहे. मुंबईच्या लोक हॅलो हा बोला. मुंबईच्या लोकांना पुण्याची हवा लागून बिघडले ते लोक. म्हणून बिघडले का तुमचे मुंबईचे लोक? तुम्ही सोडून. मॅडम आता अर्ध्या मुंबईवाल्या झाल्यात. पुऱ्या आता दळवीस आहे. 500 रुपयाची पुस्तकं घ्यायचं. हो सर. राम नाही. बिलकुल सर. नावच आहे हँडबुक, पण ते हँड मध्ये पण एवढं ओझं घेऊन चालायला पण त्याचं टेन्शन आहे. हजारांची कृष्णमूर्ती पुस्तकं पण तशीच आहेत सर. हजारांची कृष्णमूर्ती पुस्तकं आहेत ना, ती पण तशीच आहेत. ती पण तशीच आहेत. माझ्याकडे केपीचा पण एक ग्रंथ आहे 700 रुपयाचा. यांनी कसे ग्रंथ लिहिले मी तुम्हाला सांगतो. आता जसं की त्यांचा क्लायंट आला, त्याचा पूर्ण तपशील स्टोर केला आणि त्याच्यावर वर्णनं काढली. हा ह्याच्या पुढे आहे, तो त्याच्या सब मध्ये आहे, तो त्याच्या सब मध्ये आहे, तो त्याचा कार्वेश आहे, असा सगळा रायटिंग मध्ये ते पेज बनवलं आणि ते पेज नंतर पुस्तकात ऍड केलं आणि नंतर ते विक्रीत काढलं. बरोबर आहे. असंच केलं, बाकी काही नाही. आणि त्याच्यात पत्रिका ते शिक्षक हल्लीचे जे आधुनिक शिक्षक आहेत ना, त्याच पत्रिका घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात. नवीन पत्रिका बिलकुल मांडत नाही. उंदीर पाहाला, उंदीर आला, उंदीर दिसला. काय सर तुम्ही. सर खरं आहे सर, ते सम वगैरे तर माझ्या डोक्यावरून जात होतं. मी बंद करून दिलं ते केपीचं पुस्तक वाचणं. मध्ये पण आहे सहम, धनसहम, आरोग्य सहम, सगळं आहे. तर ते सहमचा उपयोग होतो का खरं? हा, ती एक पद्धती आहे मॅडम. सहम जे आहेत ना, त्याचा याच्यामध्ये स्पष्ट लग्न, अधिक स्पष्ट मंगळ, अधिक स्पष्ट गुरु, वजा स्पष्ट चंद्र, वजा स्पष्ट गुरु किंवा असं तर एक मी तुम्हाला तक्ता आहे, तो तुम्हाला मी सांगेन, त्याला तुम्ही तो लिहून घ्या. तो त्याच्यामध्ये आहे. नॉट दॅट मच. तो फार प्रामुख्याने सहम करून घेतो, आपला वेळ लागेल आपल्याला. नाही, त्याच्यावरती गोचर जाताना काही खरे परिणाम दिसतात का? मला तर अजूनपर्यंत काही दिसले नाहीत. 1-2 सहमावरती मी डोळे ठेवून होते, पण तसं काही दिसलं नाही मला काही माझ्या पत्रिकेत. नाही, भाग्यसम महत्वाचा आहे. लग्न, अधिक स्पष्ट चंद्र,
स्पष्ट लग्न अधिक स्पष्ट चंद्र वजा स्पष्ट रवी हा भाग्य सहम निघतो तो गरजेचा आहे. बाकी सगळे सहम जे आहेत ते फक्त एक त्यांनी त्यांचा आराखडा तयार करून त्यांचे ते मॅटर आहे, म्हणजे त्यांची पद्धती आहे. देयर इज नो प्लॅनेट, ओनली सहम. आणि सहम हा जो तयार केला हा सगळे स्पष्ट 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 सहम तयार केला. सर मग ते दीप्तावश वगैरे असतात ना, त्याचा पण उपयोग होतो का? दीप्तावश वगैरे बघा आता आहे, ग्रह कधी म्हातारा होत नाही, ग्रह कधी तरुण होत नाही, ग्रह कधी बाल नसतो. ते मला पण नाही पटत. ग्रह तो ग्रह असतो. ग्रह तो ग्रह असतो. मग मला सांगा, मंगळाची शांती केल्यावर मंगळ शांत होतो का सर? मला असं येतं, लोक म्हणतात आम्ही मंगळाची शांती केली. मी बोलले तुम्हाला जर तुमची जर कोणी शांती केली तर तुम्ही स्वभाव बदलाल का? नाही बदलू शकत. तसा मंगळाचा जो स्वभाव आहे तो तुम्ही शांती करणार तर अजून काही करा, तो बदलणारच नाही ना सर. हाच प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली कसं आहे, आता तुम्ही जागृत ज्योतिषी आहात. माझं म्हणणं काय मॅडम, की तुम्ही 10 लोकांना सांगून ह्या सगळ्या लोकांची जी पाठी आहे ना ती बंद झाली पाहिजे. आम्ही पुण्यातली पाठी बंद केली आहे. उद्या मला जयश्री ताई आहेत म्हणून बोलवले तरी, नाहीतर मला कोण पण बोलवणार नाही. झालं. तुम्ही फारच पुण्याच्या लोकांवरती टीका चाललेली आहे तुमची. नाही, इन जनरल आहे, पुण्याचंच नाही, इन जनरल. परत मॅडम, बेलसर मॅडमचं वैशिष्ट्य काय माहितीये का? फक्त लढ म्हणा. अरे महादेव का? आणि ते लढाई करण्यासाठी सगळे लोकांना घेऊन येतात. मॅडम, हो मॅडम, बोल. असं प्रण घेतलंय, येत्या 10-15 वर्षात पुण्याच्या लोकांना मुंबईमध्ये उभं करणार नाही. अरे बापरे. आमच्या मुंबईच्या लोकांना मॅडम, हा मंगळ जागृत झालाय बरं का, याची शांती करा. शेंडीला गाठ मारून पण करते ती. काय सविता, मुंबईच्या लोकांना पैसे द्यायचे, पुण्यावाल्यांना उभंच करायचं नाही. लय लुटतात पुण्यावाले. सविता, सध्या मॅडमना सांगू नको, ते तुला क्लास मध्ये घेणार नाहीत. ज्यांनी आपल्याला एंट्री दिली त्यांना नो एंट्री काय करायची. रामदेव बाबा कसं मध्ये मध्ये जागृती करतात, तसं सरांचं चालू असतं मध्ये मध्ये जागृती करणं लोकांना. हा मंगळ जागृत झालेला आहे मॅडम, त्याची शांती बिंती करून घ्या काय ती. आता कसं आहे ताई, की हे सगळं श्रेय तुम्हाला जात आहे. असं काही नाही सर, तुम्ही किती बोलताय, किती माहिती देताय लोकांना. काही असो, आता की आपल्याला जसं की तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर, अख्ख्या भारतभर म्हणा किंवा अगदी अमेरिकेतून लोक जाहीर होतात, तर ते जेव्हा या सगळ्या गोष्टीशी जेव्हा येतात ना, त्याला त्यांना कळतं की नाही आता काहीतरी अशी फसवागिरी चाललेली आहे. कळलं का? हा, आता कितीतरी गोष्टींचे भाव उतरले, तसा आपण ज्योतिष मधला पण भाव उतरवून टाकला. भाव उतरणार आहे. सगळे भावच उतरले, हे मात्र खरं आहे. सरांचा आवडता विषय आहे ना तो, हे काय त्याचं शेअर मार्केट. म्हणजे मी तर सरांना जेव्हा हा विषय येतो ना, तर मी सरांना असं बघत असते, त्यांच्या चेहऱ्यावर किती उत्साह असतो शेअर मार्केट बद्दल बोलायला. सरांनी किती पहिल्यापासून शेअर घेतलेले आहेत ना, त्यामुळे त्यांना ते माहितीये, ते लक्ष देऊन असतात. आज काय झालं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, असं चालू असतं. सर खूप छान. मला वाटतं निघायचंय का नाही का आज अशाच गप्पा. निघूया, वेळ झाले. ऐका जरा, मी जेमिनी तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे. त्याचा मला स्लॉट रिकामा झाला की जेमिनीचा भाग घेणार आहे. आणि जेमिनी जे तुम्हाला फक्त आरूढ आहे तेवढं समजू नका, त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यावरून तंतोतंत तुम्हाला जाता येतो. वेळोवेळी त्याचा प्रतिसाद कसा असतो, फलादेश कसा असतो, तुम्ही सगळं जे फक्त जे 8 स्थानं जी आहेत त्या 8 स्थानानंतर बाकीची 4 स्थानं आहेत ती अतिरिक्त आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ग्रह प्ले होतात.
आणि त्याचा पण फलादेश जातकाच्या जीवनामध्ये उमटतो आणि तो प्राप्त होतो. फक्त सिस्टम इम्पॉर्टंट आहे. कुठली गोष्ट जेव्हा तुम्ही शिकता, कुठली गोष्ट तुम्ही शिकता तर त्याला तुम्ही पहिला पद्धती शिकून घ्या. नुसतं असं हे करून चालत नाही. त्याला ज्याप्रमाणे आपल्याला जसं मी 3 पॉइंट शिकवलं होतं तर ती पहिला सिस्टम शिकवली, ग्रामर शिकवलं. तर कुठली गोष्ट ग्रामर शिवाय जन्माला येत नाही. ग्रामर जी आपण जसं की सर्वतोपद चक्र केलं, लाल किताब केलं, अष्टक वर्ग केलं, त्याचं ग्रामर हे फाउंडेशन आहे. आणि ज्याप्रमाणे ग्रामर कसं होतं, जर समजा एखाद्या महाराष्ट्रीयन कुटुंबात एखादं बाळ जन्माला आलं आणि त्याला केरळामध्ये नेऊन ठेवलं तर तो केरळाचं ग्रामर शिकेल. कारण का की तिकडचं ग्रामर ते त्याच्या अंगाला येईल, त्याच्या कानावर येईल. तर तशाच कुठलंही तुम्ही जर शिकलात तर त्याचं ग्रामर जे आहे ते तुम्हाला शिकणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून ग्रामर प्रत्येक गोष्टीला, मग तुम्ही केपी शिका तर ग्रामर पाहिजे. हे लोक केपीला ग्रामर शिकवत नाही, म्हणून केपी अधुरं राहिलेलं आहे. म्हणून ते 4-5 हजार रुपये भरू नका पुढे. चांगलंय. हसू नका, फसू नका. सर बघू आपण बोलू हे कधी लावायचं कधीपासून, मग तसं डिक्लेअर मध्ये तुम्ही जरा हे जेमिनीचं मध्ये अजून एक 2-3 लेक्चर घ्या, म्हणजे मग लोकांना समजेल, म्हणजे ह्याची परिभाषा कळायला लागेल आणि मग लोकांना जास्ती आवडेल हे शिकायला. केपी केव्हा सुरू करणार आहे? केपीचं मॅडम बघा, ऐका 2 मिनिटं. केपीचं आता संख्या सुरू झाली ना की मी तुम्हाला केपी, पण पहिल्यांदा आपल्याकडे केपीचं जे काही सारांश आहे तो सारांश तुम्हाला मी जे लेक्चर असेल त्या लेक्चर मध्ये तुमचं 2 लेक्चर मध्ये ग्रामर फक्त होईल. अच्छा. आणि कुठली गोष्ट मी अगेन टेल यू की ग्रामर जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि तुम्ही आता तर आदरणीय आहात माझ्यासाठी, तुम्ही नागपूरला पण विचारा किंवा आणखी पुण्याला विचारला, त्या माणसाने ग्रामर शिकवलं नसणार. माहिती नाही, मी केले नाही केपीचे क्लासेस. मला वाटत होतं करावे पण केले नाही मी. हरकत नाही. तर मी तुम्हाला पहिल्यांदा विनामूल्य ग्रामर जे आहे ते आम्ही इंट्रोडक्शन देऊ, त्याच्यावरती त्याचा फलादेश त्याचा. आणि परत मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, जो मनुष्य केपी बद्दल चर्चा करत असेल त्याला सांगायचं माझी पत्रिका सोडवून दाखव. पत्रिका सोडवणं म्हणजे तुम्हाला सांगतो केपीचा मूळ उद्देश असा आहे की प्रश्न कुंडलीवरती त्याचा विचार केलेला आहे. पण जसं मी तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव सांगितलं किंवा एखादी गोष्ट कुठल्या क्षेत्रात काम करेल, त्याच्या कंपनी कुठली असेल, त्याचं वर्किंग कसं असेल, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे ना, ह्याचा कार्य ह्या नक्षत्रात आहे का, तो गुरुच्या नक्षत्रात आहे का, तो राहूच्या नक्षत्रात आहे, तो साहूच्या नक्षत्रात आहे का, हे सगळे राहू साहू अशा नक्षत्रामध्ये काढून असा गोंधळ करून टाकलेला आहे की मनुष्य हरवून जातो आणि नेमकं काय करायचं हे त्याला कळत नाही. आणि मग चंद्राची दशा लागली तर दूध विका, मंगळाची लागली तर सायकलचं दुकान करा, राहूची लागली तर ब्लॅक मार्केट करा. रॉंग आहे. अशा माणसाला पहिला सांगायचं माझी पत्रिका तंतोतंत सोडून दाखव तर मी ऍडमिशन घेतो. नाही मला घ्यायचीच नाही कुठे. नाही 3-4 हजार माझ्याकडे कधी जाऊ नका. त्याच्यामध्ये काय सांगा, बघा मी तुम्हाला सांगते 56 नंबरचा पार वाचा, मग तुम्ही हे नंबर वाचता काय सर तुम्ही. नाही मला जायचंच नाही कुठे शिकायला सर. आता जे काही शिकायचंय तुमच्याकडून आणि मॅडम कडूनच शिकायचंय मला, अजून कुठून नाही. कसं आहे मॅडमने सगळ्या लोकांना आणलं नाही, मी तुम्हाला खोटी तारीफ नाही करत. नाही खरंच आहे मॅडमची पण मी तारीफ करतेच ना की मॅडम खरंच मॅडममुळेच सगळे जुळल्या गेलेले आहेत. जे काही येते मॅडम व्याख्यान लोकांना इन्व्हिटेशन दिलं. मला स्वतःला त्यांनी 4 वेळा फोन तुमचं कधी ठेवू, तुमचं कधी लेक्चर ठेवू, तुम्ही येताय का. जसं काय घरी आपण पाहुण्याला बोलवतो ना त्याप्रमाणे काही इन्व्हिटेशन द्यायचे. पण मला एवढं कल्पना नव्हती की एवढं तिथे विस्तार होईल. मी देवाच्या परमेश्वर शपथ सांगतो
एवढा मोठा विस्तार म्हणजे कधी वाटलंच नव्हतं. आणि जर समजा त्याला मी संधी चुकवली असती, नाही ऐका मॅडम, गौरी मॅडम, जर त्याला समजा मी निर्णय बदलला असता, संधी चुकवली असती, तर माझी डेव्हलपमेंट झूम वरती एवढी झाली नसती. हे थोडं निश्चित आहे. आणि तुम्ही आम्हाला भेटले पण नसते ना सर. सगळ्या भेटी गाठी लिहिलेल्या होत्या मॅडम मुळे, त्याच्यामुळे सगळं झालं. असं आहे की गुरु हा भाग्यकारक आहे, गुरु हा विकासाचा कारक आहे. म्हणून त्या व्यक्तीकडून म्हणजे मॅडम कडून अख्ख्या ज्योतिषशास्त्राचा विकास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याला कारणीभूत त्याच आहे. हो ना, खरंच आहे सर. तिथे ते डिनाय करू शकत नाही. त्याला नाकारणं म्हणजे ज्याला बैमानी म्हणतात. नाही, त्यांना नाकारूच नाही शकत सर. त्यांच्यामुळेच आहे ना सगळं. आज जे काही सुरू आहे ते त्यांच्यामुळेच सुरू आहे. मॅडम काळाची गरज बघतात. काळाची गरज काय, तिथे फार महत्वाचा भाग त्यांच्याकडे आहे. फार सुंदरच म्हणजे असं आहे ते. प्रश्न जे सत्य आहे ते सत्य नाही, प्रश्नच नाही. साक्षात सरस्वती आहेत त्या. नाही हो, असं काही नाही. तुमच्या सगळ्यात पहिले मॅडम आपल्या जवळ असते. आणि नाही, त्याच्यामुळे खरी सरस्वती कुठे बसली त्यांना माहित होती. त्यामुळे ते बरोबर त्यांनी आणली बरोबर सरस्वती सगळ्यांसमोर. मला काही एवढा आपलं काम बरोबर ठीक, पण खरा जो क्लू आहे, खरं ग्रामर आहे ते मॅडम कडून मिळालेलं आहे. बिलकुल बिलकुल. जेव्हा तुम्ही नेहमी बोलतात ना असं की म्हणजे ज्याच्या लग्नी गुरु असेल तो लोकांचं भाग्य उजळू शकतो, तर खरंच मॅडम मुळे आमचं भाग्य उजळलंय. नक्की भाग्य विधाता. हा, भाग्य विधाता. खरं हो सर, असं काही नेहमी आपली छोटी बाई बहुत बडा कमाल करती है. त्या सगळ्या युनिटच्या ड्रायव्हर आहेत त्या. ड्रायव्हर त्यांनी गाडी ठोकली की आपलं संपलं सगळं. काही नाही, मला पण तुमच्यासारखे सगळ्या छान लोक भेटले ना, ह्याच्यामुळे आनंद वाटतो. या युनिट मध्ये आनंद वाटतो. शास्त्राची सेवा होते. शास्त्राचं किती छान रीतीने आपण बाहेर सगळ्यांना सांगतोय, समजतंय. नाही तर उगीच बाहेरची लोक यायची आणि आपल्यावरती राज्य करून जायची. नाही, असंच कळत सुंदर, अगदी सुंदर. आणि आपल्याकडे जास्ती चांगलं शास्त्र आहे. जशी मी फिरते ना, तर महाराष्ट्रात जेवढा याचा अभ्यास आहे तेवढा कुठेच अभ्यास नाहीये. महाराष्ट्रात आणि दोन्हीकडचा अभ्यास आहे, उत्तर आणि दक्षिण. इतर ठिकाणी एकांगी अभ्यास आहे सगळा. त्यामुळे मला फार आवडतं. कबूल करायला बघा, असं आहे काही कबूल करायला हरकत नाही की मी तुम्हाला सांगतो, जर समजा मी ती संधी नाकारली असते तर मी दुर्भाग्य असतो. नाही हो, नाही सर, तुमच्यापर्यंत लोक पोहोचलेच असते. तुमच्या इथेच सरस्वती आहे. तसं नाही. आज जो तुम्ही कार्यक्रम राबवता ना, कसं आहे की तुम्ही राबवता कार्यक्रम, जो कार्यक्रम राबवणारी एक व्यक्ती असते. जे काय असेल ते, पण तरी सुद्धा बघा, परमेश्वराचं शास्त्र आहे आणि त्या ठिकाणी खोटं बोलणं पाप पण आहे. आणि संयोजक निश्चितच. आणि गुड मॅनेजमेंट, सुंदर. परमेश्वर त्यांना चांगल्यापैकी यश मिळो आणि त्यांना दीर्घायुष्य नक्की घडू द्या. घडामोडी करणाऱ्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभलंच पाहिजे. ठीक आहे ताई, धन्यवाद. धन्यवाद तुमचा. नमस्कार. उद्या सगळ्यांनी कुंडली मंथनला या, त्याची फी भरा आणि फी नाही भरली तरी या. तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं जाईल. सर खूप मोठ्या मनाने सगळ्यांना बोलवतात, या. परंतु थोडस कुठेतरी मूल्य देणं आपलं पण काम आहे असं मला वाटतं. म्हणून मी सरांना नेहमी म्हणायचे की सर, एवढं फुकट नका शिकवू. तुम्ही अधनं फुकट लेक्चर लावता, आनंद होतो, हे सगळं ठीक आहे, परंतु एवढं नको. कधी थोडी निम्मी लेक्चर विकत, निम्मी फुकट. परंतु तुम्ही सगळ्यांची जी जागृती करताय ती माझ्यासाठी खरं म्हणजे खूप महत्वाची आहे, खरं सांगायचं तर. आणि मला पण खूप छान शिकायला मिळतं. कधी अर्धवट शिकलेलं असतं, त्याच्या पुढचं मागचं काही कोणी उत्तरच देत नाही. तर तुमच्या इथे ऐकायला बसलं की मग ते सगळे उत्तर मिळत जातात. हे असं आहे. त्यामुळे खूप छान सर,
चालेल. आता आपण निघूया सर. धन्यवाद, तुम्ही आलात आणि आम्हाला जेमिनी म्हणजे काय हे सांगितलं. अजून 2-3 मध्ये लोकांना परिभाषा समजायला लागेल आणि मग त्यांना क्लास करायला अजून मजा येईल. तर आपण बघूया 1-2-3 आठवड्यातनं एक लावूया ह्याचं लेक्चर. चालेल सर, तुम्हालाच एंड करायचे मीटिंग. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू. ऑल द बेस्ट. येस मॅडम. थँक्यू कोल मॅडम. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही फार चांगलं मला मेसेज पाठवता लिहून, एवढा अभिप्राय देता चांगला. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.